हालेलुया बोलेंगे हालेलुया 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 बोलो यीशु महाराज की जय बोलो यीशु महाराज की जय बोलो यीशु महाराज की जय। मैं प्रभु यीशु के नाम में आप सबका स्वागत करती हूँ। मी प्रभु श्री राम सर्वांचं स्वागत करतो। प्रभु को धन्यवाद देती हूँ। प्रभु आज 16वें दिन भी प्रभु उपवास करके लेकर आया। देवाला धन्यवाद देते देव 16 वर्षातून उपवास करून आपल्याला घेऊन आला। परमेश्वर अच्छा है प्रियो। देव चांगला आहे मैंने प्रिय। बड़ी दया करुणा की है आज हम सारे सभी लोगों को उपवास करने के लिए। आणि देवाने खूप मोठ्या दया आणि करुणा केलेली आहे आज आपल्या सर्वांना उपवास करण्यासाठी। बहुत प्रभु की इच्छा है कि हम इतने दिन प्रभु के साथ बैठे। आणि देवाची इच्छा आहे की आपण इतके दिवस देवासोबत थोड़े बसावे। समय होते ना अपने बिजी शेड्यूल से हम थोड़े से अलग हटकर प्रभु के चरणों में समय निकालें। आणि आपल्या व्यस्त जीवनामधून आपण थोडासा वेळ देवासाठी बाजूला करून देवासोबत बसायचं। और सच कुछ अभी हम अंतिम दिन में जी रहे हैं तो अभी अंतिम दिन में फास्टिंग और प्रेयर बहुत जरूरी है। आणि आता आपण शेवटच्या काळामध्ये जगत आहोत तर शेवटच्या काळामध्ये उपवास आणि प्रार्थना फार गरजेची आहे। यही काम आने वाला है। कारण हेच काम येणार आहे। तो ये पहला करेंगे आणि हे जर पहिले केलं तो सुसमाचार प्रचारकों को ताकत मिलेगी। तर सुरुवातीला त्यांना ताकद भेटेल गाँव गाँव में प्रचार कर पाएंगे। आणि ते गावागावामध्ये प्रचार करू शकतील। जो वचन यहाँ प्रचार करते प्रभु के दासों को हिम्मत मिलेगी। आणि जे वचन इथे प्रचार करतात त्या देवाच्या दासांना हिंमत भेटेल। सेवकों में यूनिटी रहेगी। सेवकांमध्ये एकता राहील। चर्च में लोगों में एकता रहेगी चर्चमध्ये लोकांमध्ये एकता राहील और लोगों में डर रहेगा। आणि लोकांमध्ये भीती असेल कलीसिया सुरक्षित रहेगी। आणि मंडळी सुरक्षित राहील। इसीलिए प्रियो हर कलीसिया में उपवास और प्रार्थना होनी चाहिए। आणि प्रत्येक मंडळीमध्ये उपवास प्रार्थना झाले ये पाहिजे। नियम है प्रभु ने खास करके कलीसिया को दिया हुआ याद है। आणि खास करून देवाने मंडळीला दिलेली ही आज्ञा आहे। तब हम आज का वचन निकालेंगे। हम लोग निकालेंगे लेवी व्यवस्था अध्याय 19 और उसका 11-12। लेवी अध्याय 19 त्याचा 11 आणि 12। लेवी 19 अध्याय 19 लेवी व्यवस्था लेवी चैप्टर 19 वर्स 11 and 12। लेवी अध्याय 19 त्याचा 11 आणि 12। लेवी व्यवस्था अध्याय 19 लेवी अध्याय 19 उसका 11 और 12 11 आणि 12। तुम चोरी न करना, एक दूसरे से कपट न करना, न झूठ बोलना, तुम मेरे नाम की झूठी शपथ खा के अपने परमेश्वर का नाम अपवित्र न करना, मैं यहोवा हूँ। तुम्ही चोरी करू नये, एकमेकांशी कपटाने वागू नये व लबाडी करू नये, माझ्या नावाची खोटी शपथ वाहून आपल्या देवाच्या नावाला कलंक लावू नये, मी परमेश्वर आहे। आमीन। प्रियो हमने जैसे देखा कि झूठ बोलना परमेश्वर ने हमें मना किया आणि है। जसं आपण पाहिलं की देवाने आपल्याला खोटं बोलायला मना केलेला आहे। साथ में कल हमने देखा चोरी नहीं करना। आणि सोबत आपण काय पाहिलं, चोरी करू नका। तो इसलिए हमें झूठ के लिए, चोरी के लिए और अन्य बहुत सारे मूर्ति पूजा के लिए, व्यभिचार के लिए, बहुत सारे घमंड के लिए हमने प्रभु के सामने पश्चाताप किया है। आणि मूर्तिपूजा, व्यभिचार, अहंकार किंवा चोरी किंवा खोटं यांच्याबद्दल आपण देवाची क्षमा मागितलेली तो आहे। आज हम देखने वाले हैं एक दूसरे से कपट करना। आणि आज आपण बघणार आहोत एकमेकांशी कपटाने वागणं। कपट प्रभु का वचन कहता है तो कपट न करना। आणि देवाचं वचन म्हणतो तू कपटाने वागू नको। तो कपट का मतलब क्या है? आणि कपटाचा अर्थ काय आहे? मतलब अंदर कुछ और होता है, बाहर कुछ करते हैं। आणि आतमध्ये काही वेगळंच असतं आणि बाहेरून काही वेगळंच करतात। कपट के लिए एक्टिंग की बड़ी जरूरत होती है। आणि कपट करण्यासाठी ऍक्टिंगची फार गरज असते। बिना एक्टिंग के कपट नहीं हो सकता। आणि ऍक्टिंग न करता कपट नाही होऊ इसलिए शकत। जो कपट करते हैं वो बेस्ट एक्टर होते हैं। आणि जे कपटाने वागतात ते लोक उत्तम ऍक्टर आहेत। कपट के विषय पे परमेश्वर ने यहाँ 2 उदाहरण मतलब अपनी भाषा में बिब्लिकली बाइबल के अनुसार यहाँ बताया गया है। आणि कपटासाठी देवाने 2 बायबलनुसार काही उदाहरणं सांगितलेली आहेत। सबसे पहला हम जूने करार का और वही वचन नए करार का हम देखेंगे। पहले हम पढ़ेंगे आयशया 29 वर्स 13। यशाया अध्याय 29 त्याचा 13। यशाया अध्याय 29 अध्याय 29 और उसका 13। त्याचा 13। यशाया 29 अध्याय 29 उसका 13वां वचन। त्याचं 13वं वचन। प्रभू म्हणाला आहे की हे लोक, परमेश्वर कहता है ये लोग माझ्या समीप येऊन आपल्या तोंडच्या शब्दाने माझा सन्मान करतात, मेरे करीब आते हैं और मेरी स्तुति करते हैं, मेरा सम्मान करते हैं। हाँ, बहुत तारीफ करते हैं, क्या गीत गाते हैं, ओ हालेलुया स्तुति करेंगे, यीशु की स्तुति करेंगे, हालेलुया 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 हालेलुया। और तरी माझ्यापासून आपले अंतःकरण दूर राखतात, लेकिन उनका मन और उनका अंतःकरण वो मुझसे क्या है, दूर है। मतलब वो आ तो रहे हैं लेकिन उनका मन यहाँ नहीं है। वो गा तो रहे हैं हालेलुया स्तुति करेंगे, लेकिन उनके मन में चल रहा
भजनों की ओर उनका मन नहीं है। आणि देवाजवळ आणि देवाच्या गाण्यांजवळ त्यांचं मन नाहीये। वो लोग का मन कहाँ है? एक दूसरे की ओर है, कौन आया कौन गया, कौन इधर क्या कर रहा है, कौन इधर, जैसे बच्चे भी बटाटे की आंखों पे जैसे इधर उधर देखते रहते हैं। आणि जसे लहान मुलं इकडे तिकडे बघत राहतात डोळे उघडे ठेवून। हम गाना किसके लिए गा रहे हैं? गाणं कोणासाठी गातोय? चर्च में आए किसके लिए? आणि चर्चमध्ये आलो तो वही कशासाठी? देखो ना, आगे पीछे इधर उधर क्यों देखते हो? मग तेच बघा मागे पुढे इकडे तिकडे कशाला एक बघता? दूसरे को क्यों देखते हो? आणि एकमेकांना कशाला एक बघता? दूसरे को देखने की क्या जरूरत है? आणि एकमेकांना बघायची काय गरज आहे? परमेश्वर को और देखो ना। आणि देवाजवळ बघा ना। परमेश्वर चाहता है तुम मुझे मिलने के लिए आए हो, आणि देवाची इच्छा आहे की तुम्ही मला भेटायला आलेले आहात। तो मुझे मिलने आए हो, तो इसलिए तुम्हें क्या करना है? आणि मला भेटायला आले तर तुम्हाला काय करायचंय? मुझे ही देखो, मलाच बघा। आँख बंद करके गाना गाओ, डोळे बंद करून गाणी गा। है ना? तो ये प्रभु चाहता है। आणि ही देवाची इच्छा लोगों आहे। का मन कहाँ है? आणि लोकांचं मन कुठे आहे? लोगों की ओर। लोकांजवळ। लोगों का मन कहाँ है? लोकांचं मन कुठे आहे? खाने की ओर। जेवणाजवळ। लोगों का मन कहाँ है? लोकांचं मन कुठे आहे? एक दूसरे की ओर। एकमेकांजवळ। लोगों का मन कहाँ है? लोकांचं मन कुठे आहे? नींद की ओर, झोपेजवळ। है ना? तो इसीलिए प्रियो, प्रभु के करीब आकर प्रभु के जैसा प्यार करना चाहिए वैसा ये नहीं कर रहे। वो ये वचन थोड़ा सा भी यीशु मसीह ने ट्रांसलेशन किया है। मैथ्यू 15 तुम्ही वाचलं ते? आणि हे माझे भय बाळगतात ते केवळ मनुष्याने पढवलेले आज्ञेप्रमाणे बाळगतात। हाँ, पुनः की स्लाइड। आणि ही माझे भय ये बाळगतात लोग मेरा डर मानते हैं, लेकिन इनको क्या किया है? देखो, ते केवळ मनुष्याने पढवलेले आज्ञेप्रमाणे मनुष्य ने बाळगतात। उनको सिखाया है, इसलिए कर रहे हैं। दिल से कर नहीं रहे, दिल से, उनके अंदर दिल से भय नहीं। अभी बच्चे यहाँ बैठते हैं आणि मुलं इथे बसतात का? क्योंकि उनके माँ बाप लाते हैं कारण त्यांचे आई वडील त्यांना और हम घेऊन लोग येतात। मारते हैं, आणि आम्ही मारतो इसलिए डरते हैं। आणि म्हणून करतात। लेकिन उनमें ये डर नहीं है कि अरे मैं प्रभु के सामने बैठा हूँ, मैं अगर आराधना नहीं करूँगा, मैं सीधा नहीं बैठूंगा, मैं बीमार हो जाऊंगा, मुझे शिक्षा मिलेगी, मुझे तकलीफ होगी, ये डर नहीं है उनको। आणि जर मी आराधनेमध्ये भयाने नाही बोलतो, डोळे उघडे ठेवले तर देवाची शिक्षा मला भेटेल, मी आजारी पडेल, ही भीती त्यांच्यामध्ये नाही। लोग सोते हैं यहाँ, लोक झोपतात इथे, लेकिन वो लोग क्यों ऐसा आँख खुला रखकर ज्यादा करके अपने आप को जागरूक रखते हैं? क्यों? क्योंकि उनको मालूम है कि दीदी बोल न दे, ऐ क्यों सो रहे हो, मत सो जाओ, नाम ले लिया तो, आणि नाव वगैरे घेतलं तर है ना? बराबर है? तो इसलिए लोग क्या सोचते हैं? बापरे, लोग मेरा मजाक उड़ा देंगे, लोग मेरा मजाक उड़ाएंगे, लोग मुझे नाम रखेंगे, इसीलिए वो डरते हैं। परमेश्वर मुझे, मैं परमेश्वर के भवन में सो रहा हूँ और मेरा बहुत कुछ आशीष जा रहा है, परमेश्वर का वचन जा रहा है, मुझे यहाँ नहीं सोना चाहिए, ये बहुत गलत बात है, ये डर नहीं है। आणि लोक मला बोलतील, लोक माझी मस्करी उडवतील ह्याची त्यांना भीती आहे, पण मी देवाच्या उपस्थितीमध्ये झोपत आहे, देव मला मारेल, मला शिक्षा करेल, ह्या गोष्टीचा भय त्यांच्यामध्ये वो नाही डर नहीं है। आणि ह्याचा भय त्यांच्यात नाही। मैं चर्च नहीं आया, आणि मी चर्चमध्ये नाही आलो दीदी डांटेगी, आणि तिथे ओरडतील चर्च के मेंबर्स डांटेंगे, आणि चर्चचे लोक सेवक घर पे आएंगे, आणि सेवक घरी येतील इसीलिए डर रहे हैं। आणि म्हणून घाबरतात। लेकिन वो इसलिए नहीं डर रहे कि अरे मैंने शब्बात तोड़ा है, मैंने शब्बात तोड़ा है, प्रभु का मेरा एक लाइफ थोड़ा कम हो गया, मेरा प्राण को हानि होगा, ये डर नहीं है। आणि माझं आयुष्य कमी होऊन जाईल शब्बात तोड़ने से प्राण की हानि होती है। आणि एक शब्द दिवस सोडल्याच्या द्वारे प्राणाचं नुकसान होतं। प्रभु ने कहा तुम प्राण के बदले में क्या दे सकते हो? आणि तुम्ही तुमच्या जीवाच्या बदल्यामध्ये काय देऊ शकता? क्या है इंसान के पास अपने प्राण के बदले में देने के लिए? आणि काय आहे माणसांजवळ स्वतःच्या प्राणाबद्दल देवाला एक अमीर देण्यासाठी? व्यक्ति था, आणि एक श्रीमंत व्यक्ती उसको होता बहुत उसके पास बहुत कुछ था आणि त्याच्याजवळ खूप काही होतं। और परमेश्वर ने उसे कहा हे मैं तुझे अपने पास ले रहा हूँ। आणि देव त्याला म्हणाला की मी तुला आता माझ्याजवळ घेत आहे। उसने कहा ऐसा कि मेरा सब संपत्ति ले ले, मुझे प्राण दे दे। आणि तो असं म्हणाला काय, माझी संपत्ती सगळी तू घेऊन टाक आणि मला माझा प्राण पुन्हा दे। काम नहीं आती। आणि कामी नाही येते सगळ्या गोष्टी। एक व्यक्ति लास्ट मोमेंट पे था उसके, तो उसने मृत्यु की आत्मा को कहा आणि एक व्यक्ती शेवटच्या क्षणाला होता आणि तो मृत्यूच्या आत्म्याला म्हणाला कि मुझे 1 घंटा दे दे, मैं तुझे बहुत पैसा दूंगा। आणि मला 1 तास दे, मी तुला खूप पैसे देईल। तो बोला 1 घंटा, आणि म्हणाले 1 तास, मैं तुझे 5 मिनट भी नहीं दूंगा, मी तुला 5 मिनिटं पण नाही देणार। तेरा पैसा मुझे किसी काम का नहीं। आणि तुझे पैसे माझ्या काहीच कामाचे ये नाही। पेपर है, कागज है, तेरे लिए उपयोगी, आणि पेपर आहे, हा कागद आहे, तो तुझ्यासाठी ये उपयोगी आहे। तेरे लिए इधर की संपत्ति है, आणि तुझ्यासाठी इथे संपत्ती ये आहे इधर का कागज है, आणि हा इथला कागद आहे, मेरे लिए तू इम्पोर्टेंट पण माझ्यासाठी
आणि मी तुला घ्यायला आलो कारण का तू माझ्या कागज तेरे लिए इम्पोर्टेंट है, मेरे लिए कुछ फायदा नहीं है। आणि कागद तुझ्यासाठी महत्वाचे आहेत, माझ्या काहीच कामाचं नाही. परमेश्वर के लिए और शैतान के लिए ये कागज है। आणि देवासाठी आणि शैतानासाठी पैसे ही कागद हमारे झाले. लिए वो पैसा है, हम सोचते हैं अरे वो जमा किया वो जमा किया वो प्राण हो जाएगा। उसने 5 मिनट्स भी नहीं दिया, 5 मिनट भी नहीं दिया। 1 मिनट में उसका प्राण जाने वाला था, 1 मिनट में उसका सांस बंद हो गया। आणि 5 मिनिटं पण त्यांनी दिली आणि 1 मिनिटात त्याचा प्राण झाला होता आणि 1 मिनिटात त्यांनी त्याचा प्राण घेतला. उसका प्राण देने के बाद उस मृत्यु की आत्मा को उसने कहा कि तू मुझे कुछ समय क्यों नहीं दिया। आणि त्याचा प्राण घेतल्याच्या नंतर तो मृत्यूच्या आत्म्याला म्हणाला की तुम्हाला थोडासा वेळ का नाही दिलास. तो उसने कहा मैं तुझे क्या, तू मेरे प्राण के बदले में मुझे क्या दे सकता है। आणि तो म्हणाला तुला प्राण्याच्या बदल्यात तुम्हाला काय देऊ शकतोस. तेरा जो वस्तु है वो मेरे किसी काम की नहीं, आणि तुझी जी वस्तू आहे ती तेरा माझ्या घर काही किसी कामाचं काम का नाही. नहीं, तुझं घर माझं काही कामाचं नाही. तेरा वस्तु किसी काम की नहीं, तेरा पैसा मेरे किसी काम का नहीं। तुझी वस्तू तुझे पैसे माझ्या काहीच कामाचे नाही. तेरे पास है ही क्या कि तू मुझे दे सकता है। तुझ्याजवळ आहेच काय की तू मला देऊ शकतोस. बोला मुझे इसलिए समय चाहिए था ताकि मैं दूसरों को मार्गदर्शन करूं कि धन के पीछे पैसों के पीछे न जाओ, ये बचाता नहीं है। आणि मला यासाठी वेळ पाहिजे होता की मी लोकांना मार्गदर्शन करावं की धनसंपत्ती आपल्याला प्राण जीव नाही देऊ शकत म्हणून याच्या मागे जाऊ नका. व्यवस्था की पुस्तक में लिखा हुआ है उसी पर मन लगाए। आणि व्यवस्थेच्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे त्याच्यावरती स्वतःचं मन लावा. वचन कहता है ना, वचन म्हणतात ना, प्राण के बदले में तू क्या दे सकता है। प्राणाच्या बदले तू काय देऊ शकतो. तो लोग आज अपना प्राण कम नाश हो रहा है। ठीक है, संपत्ति मिल रही है उसको, काम पे जा रहा है संडे के दिन में या कोई हफ्ते के दिन में पालन नहीं कर रहा है, काम पे पैसा मिल रहा है, लेकिन पैसा मिल के लाइफ मिल रहा है क्या। पैसा आएगा जाएगा, आणि कशी येते लाइफ चालेल गया तो आएगा नहीं। पण आयुष्य एकदा गेलं ते पुन्हा परत येणार नाही. ये मनुष्य नहीं सोचता। जो डर होता है ना, जिसके अंदर यहाँ जो लिखा है कि जो जिसके अंदर परमेश्वर का डर होता है वो ये सोचता है मैं गया तो वापस आऊँगा क्या, नहीं आऊँगा, इसलिए नहीं बाबा मुझे ये नहीं करना है। मैं चर्च क्यों आया हूँ, आराधना करने के लिए, आराधना करके घर जाऊँगा, इसका उसका निकाल के नहीं जाऊँगा, इससे उससे फूक के नहीं जाऊँगा, इससे उससे मैं अगर इसे फूकूंगा तो ये मेरे दफ्तर में नहीं आएगा। आणि मी जर असं फुकून ठेवलं माझ्या दर्शन मेरे घर में प्रेयर रखूँ तो ये मेरे घर में नहीं आएगा। माझ्या घरात प्रार्थना केली तर माझ्या घरी लोक येणार नाही. बराबर ना, अपने घर में प्रेयर रखेंगे तो कोई लोग नहीं आते, गुस्से है ना, नहीं आते, नहीं आएंगे हम तुम्हारे घर पे, मनाने के बाद भी नहीं आते। आणि घडवल्याच्या नंतर पण नाही येत. मैंने खुद रिक्वेस्ट किया एक फैमिली को, आणि मी स्वतः रिक्वेस्ट केलेली एका कुटुंबाला भाव करके की तुम्ही या बोला म्हणून. नहीं नहीं, तेवढे झाले. मैंने बहुत बड़ा झगड़ा किया, मैं इसके घर पे आऊँगा ही नहीं। आणि मी खूप मोठं भांडण केलेली आहे म्हणून मी याच्या घरी येणार नाही. जाने तो बीत गया, समय बीत गया, साल हो के गया, क्या हम उस बात को पकड़ के बैठे, हाँ, छोड़ दो उस बात को, नहीं बोले नहीं जाएंगे, नहीं जाएंगे। हम चर्च आते हैं ना, आणि आम्ही चर्चमध्ये येतो ना, दूसरे विश्वासियों के घरों में आते हैं, लेकिन वो सिस्टर के घर में हम नहीं आएंगे। आणि दुसऱ्या विश्वासी लोकांच्या घरी जातो तर त्या सिस्टरांच्या घरी जात नाही. अब बीवी को बात पकड़ के बैठे आणि अजूनही दोष और अपने फैमिली को भी नहीं भेजते, आणि आपल्या कुटुंबाला पण पाठवत नाही. बीवी बच्चों को भी नहीं भेजते। बायको मुलांना पण पाठवत नाही. सोचो, विचार करा. तो इसीलिए हमें चर्च आना है। क्यों आना है, क्योंकि बाबा सबके साथ मिलजुल कर रखना, मिलजुल कर सबके साथ अच्छा रहना, सबके साथ अच्छी रीति से रहना। क्यों, क्योंकि वो मेरे घर में आए, क्योंकि मसीह जब लोग आते तो कौन आता है, यीशु आता है। अगर मैं इस पृथ्वी को छोड़ के गया तो मेरे अविश्वासी मेरे दफनविधि में नहीं आए चलेगा, लेकिन विश्वासी चाहिए। आणि अविश्वासी दफनविधीला नाही आले तरी चालेल पण विश्वासी लोक दफनविधीला पाहिजे. बराबर, विश्वासी चाहिए आणि विश्वासी लोक पाहिजे. इसीलिए विश्वासियों के समूह के साथ दोस्ती नहीं रखा। कौन 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 है तुकाराम काका, कौन है बलवान, कुछ नहीं लगे, कौन है कोई दोस्ती नहीं रखी, पहचान नहीं। आखिर में मुझे बोलना पड़ा नहीं ये और अभी कितने लोगों ने तो देखा ही नहीं था, आणि किती साऱ्या लोकांनी तर बघितलंच नव्हतं. इसलिए आए नहीं लोग। आणि म्हणून लोक आले नाही. अगर लोग पहचानते हैं, आणि लोक जर ओळखतात ये ना अपना भाव मिला, ऐसा बोलकर आएंगे ना, आणि असं बोलून येतील ना, मालूम हुआ। तो प्रियो, यहाँ जो परमेश्वर कपट के विषय में जो बताता है ना, यहाँ एकदम करेक्ट रीति से बताया। अभी मैं अगर मेरी भाषा में भी तीसरा पॉइंट में मेरी भाषा में बताऊंगी, पहला परमेश्वर का, दूसरा भी यीशु मसीह का बताऊंगी, बिब्लिकली कपट क्या है, और तीसरा मेरी भाषा में बताऊंगी कपट क्या है। हाँ, तो इसलिए वहाँ जो एकदम सही रीति से लिखा है, आणि एकदम बरोबर रीतीने लिहिलेलं आहे. लिखा है ती क्लाइंट बना, हे माझे भय बाळगतात, ते केवळ मनुष्यांनी पढवलेल्या आज्ञेप्रमाणे बाळगतात.
लेकिन परमेश्वर को डरने नहीं। इसलिए लोग कर रहे हैं तो एक्टिंग कर रहे हो, हालेलुया कर लो, एक्टिंग नहीं चाहिए। आणि देवाला ऍक्टिंग नको आहे। परमेश्वर चाहता है उन लोगों को, परमेश्वर कहता है कपट कहता है। अभी देखो वापस हम इसी वचन को मत्ती अध्याय 15 में पढ़ेंगे। मत्ती अध्याय 15 मध्ये आपण देवाचे वाचूया। मैथ्यू मत्ती 15 अध्याय 15 8 और 9। 8 आणि 9। मैथ्यू मत्ती 15 8 और 9। 8 आणि 9। हे लोक तोंड घेऊन माझ्याकडे येतात व ओठांनी माझा सन्मान करतात, ये होठों से मेरी तारीफ करते हैं, मेरा सम्मान करते हैं, परंतु त्यांचे अंतःकरण माझ्यापासून दूर आहे। लेकिन उनका मन मेरे से बहुत दूर है। ते व्यर्थ माझी उपासना करतात, कारण ते शास्त्र म्हणून जे शिकवतात ते असतात मनुष्याचे नियम। हाँ, मतलब वो व्यर्थ मेरी उपासना करते हैं। इन्हें इंसानों ने सिखाया है, ये गाना ऐसा गाना है, इस रीति से ताली बजाना है, इस रीति से खड़ा रहना है, इसलिए करते हैं, लेकिन दिल से वो नहीं करते। इसे कपटी कहा गया है। परमेश्वर के नियम के अनुसार वो लोग ढोंगी है। आणि देवाच्या वचनानुसार नियमानुसार ते लोक ढोंगी आहेत। क्या है ढोंगी? काय आहे ढोंगी? इसका एक अच्छा उदाहरण बाइबल में मैं आपको बताती हूँ। त्याचे एक चांगले उदाहरण मी तुम्हाला बायबलबद्दल सांगते। हे गुरु, आणि हे गुरु तू तो सच्चा है, तुला खरा आहे, तेरे जैसा कोई नहीं। आणि तुझे सर्व कोणीच नाही। बता, सांग, क्या कैसर को कर देना चाहिए? आणि कैसरला कर दिला पाहिजे का? क्या बोला पहले आपने? हे देव काय म्हणाला? हे गुरु, तेरे जैसा कोई भी नहीं। तुझ्या सर्व कोणीच नाही, तू जो सच बोलता है बहुत अच्छा। आणि तू जे काही बोलतोस ते सत्य आणि चांगलंच बोलतो। क्या मन में बोला? आणि नंतर क्या काय म्हणाला? कैसर को कर देना है? आणि कैसरला कर द्यायचा आहे का? कितना कपट है, आणि किती ढोंगीपणा आहे। मुंह से क्या बोला? तोंडाने काय बोलते? तू अच्छा है, तू चांगला आहे, अंदर क्या था? आणि आतमध्ये काय बोलतो? ये ऐसा बात बोले, कैसर को कर मत दो, आणि और अशी रोमी गोष्ट- लोग पकड़ के मारेंगे। आणि अशी गोष्ट त्यांनी बोलावी की कैसराला कर देऊ नका, म्हणजे रोमी लोक त्याला पकडून मारतील। और कैसर को दो बोला तो इंसान मारेंगे। आणि जर कैसरला कर द्या म्हटलं तर माणसं अपने मारतील। कपटी है। आणि किती कपटी आहेत ती लोक। इसलिए यीशु ने उनके विषय में क्या कहा मालूम? आणि येशू यांच्यावरती काय म्हणाले? मैथ्यू 23 में जाओ, मग ते 23 मध्ये जा। देखो किन किन लोगों को यीशु ने कपटी बोला। उन शास्त्री फरीसियों को कपटी बोला, लेकिन उनके कौन से कामों के कारण उनको कपटी बोला हम देखते हैं यहाँ। देखो पहला, हाँ मैथ्यू 23 मग ती अध्याय 23 उसका 13 वचन पढ़ो। 13, 14, 15। अहो शास्त्रांनो, अहो परुषांनो, ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार, कारण तुम्ही लोकांना स्वर्गाचे राज्य बंद करता, तुम्ही स्वतःही आत जात नाही व आत जाणाऱ्यांनाही आत जाऊ देत नाही। जो लोग स्वर्ग के राज्य में नहीं जाते वो कपटी है, और दूसरों को भी जाने नहीं देते वो भी कपटी है। मतलब जो रोकते हैं दूसरों को चर्च में जाने के लिए, कलीसिया में जाने के लिए, बढ़ाने के लिए, या मसीह में बड़े नहीं, ऐसे लोग कपटी है। खुद तो नहीं पढ़ रहे, आणि स्वतःला ख्रिस्तात नाही तो वाढत, दान दशम नहीं डाल रहे, स्वतःला नामदर्शन लेकिन नाही जो दान देत, में उनको रोक रहे हैं वो कपटी है। पण जे टाकतायत त्यांना अडवतायत ते ढोंगी आहे। जो आज्ञा पालन कर रहे हैं, हर संडे को आ रहे हैं, खुद तो नहीं आ रहे, उनको बोलते मत आओ। क्या होता है, नहीं आएगा तो चलता है, आणि जे कपटी होगी। आणि जे आतापर्यंत करतायत आणि जी लोक नाही करते ती लोक करणाऱ्या लोकांना म्हणतात की तुम्ही एक दिवस सकाळचं पालन नाही केलं तरी चालतं, पण ती लोक ढोंगी आहेत। खुद तो चर्च नहीं आते, स्वतः तर जो तो यीशु को नहीं मानते, स्वतः तर येशूला नाही और जो मानत। यीशु को मानता है उसको बोलते मत मान, काय तर क्या झालं रे, काय नाही सगळ्या सगळं इकडेच आहे। आणि येशूला मानतात त्यांना पण येशू ख्रिस्ताला मानू देत नाही की हे सगळं काही खोटं आहे। ये कपटी लोग हैं, आणि हे ढोंगी लोक आहेत, खुद तो नहीं कुछ करेंगे, स्वतः तर काहीच नाही लेकिन जो करत, कर रहा है उसको रोकेंगे, वो कपटी है। पण जे करतायत त्याला अडवतात ते ढोंगी आहेत। तो समझा? मला आगे सांगितलं दूसरा कपटी 14। 14 वचन। अहो शास्त्रांनो, परुषांनो, ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार, कारण तुम्ही विद्वांची घरे खाऊन टाका व ढोंगाने लांब लांब प्रार्थना करता, यामुळे तुम्हाला अधिक शिक्षा होईल। क्या लिखा है? लंबी चौड़ी प्रार्थनाएं करने वाले, लेकिन जो जीवन उन्होंने जीना चाहिए विधवाओं का, क्या लिखा है? घर खाते हैं, यानी विधवाओं को टॉर्चर करते हैं, विधवाओं को सताते हैं, विधवाओं को अन्याय करते हैं, वो लोग भले कितनी भी लंबी चौड़ी प्रार्थना करते क्यों न हो, वो मसीह लोग या इस संसार में बहुत धर्मगुरु वो कपटी है।
आणि जी लोक विधवांना त्रास देतात, विधवांचा छळ करतात, त्यांचा हक्क खातात, ती लोक कितीही त्या लोकांनी लांब जसं प्रार्थना केली तरी सुद्धा ती लोक ढोंगी आहेत. तो ऐसे लोगों को परमेश्वर यीशु मसीह ढोंगी कहता है, भले वो कितना भी प्रेयर वॉरियर हो, आणि अशा लोकांना ढोंगी म्हणतो ते भले किती प्रार्थनेचे योद्धा असले, लेकिन विधवाओं का घर खाते यानी घर को बिगाड़ते हैं, खराब करते हैं, आणि विधवांचं घर खातात याचा अर्थ विधवांच्या घराला बिघडवून टाकतात, वो लोग ढोंगी है. आणि ती लोक ढोंगी आहेत. सभी को आना चाहिए था वचन. अच्छा होता. ठीक है. फिर 15. अहो शास्त्रांनो, अहो पुरुषांनो, ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार, कारण तुम्ही एक मतानुयायी मिळवण्यासाठी समुद्र व भूमी पालथी घालता, आणि तो मिळाला म्हणजे तुम्ही त्याला आपणाहून दुप्पट असा नरक पुत्र करा. मतलब वो कपटी लोग वो कैसे हैं, वो कौन है जो अपने मत में लाने के लिए कान भरते और अपने से भी ज्यादा उसको बुरा बनाते हैं. आणि आपल्यामध्ये मतामध्ये येण्यासाठी लोकांचे कान भरभर भरतात आणि नंतर मग आपल्यापेक्षा जास्त त्याला वाईट सोचो, वाटतं. उदाहरण सोचो, मैं चाहती हूँ कि मेरा और रेशमा का कुछ खटक गया है और मैं चाहती हूँ कि ये रेशमा के साथ अच्छा बात नहीं करे. आणि माझं आणि रेशमाचं काही खटकलेलं आहे आणि माझी इच्छा आहे की मेघन आणि रेशमा बरोबर अब ये बोलू. दोनों अच्छी है. आणि आता हे दोघं जण चांगली आहेत. कान में डाले, आणि तिच्या कानामध्ये टाकले. ऐसी ये बोल कर ये बोली नहीं रेशमा बहुत अच्छी है, मैं बोली नहीं मैं बदल गया, अगर ये बोल के इसको लगेगा जैसे कि इसने सब कुछ इसकी शादी की है और इतनी बुरी बन जाएगी, ये सोचेगी मैंने क्या किया इसके साथ. ये कपटी लोग हैं आणि हे ढोंगी लोक आहेत जो किसी को बिगाड़ देते, खराब करते. आणि जे लोक कोणाला बिघडवून टाकतात, कोणाला खराब करतात. 23 वचन. 23 वचन. अहो शास्त्रांनो, 23. अहो शास्त्रांनो व अहो पुरुषांनो, ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार, कारण पुदिना, बडीशेप व जिरे याचा दशांश तुम्ही देता, आणि नियमशास्त्रातील मुख्य गोष्टी म्हणजे न्याय, दया व विश्वास या तुम्ही सोडल्या आहेत. ह्या करायच्या होत्या तरी त्या सोडायला पाहिजेत असे नाही. हाँ, क्या करते हैं बहुत लोग दशांश डालते हैं, हर चीज़ों का दशांश डालते हैं, लेकिन उनके अंदर क्या होना चाहिए था, न्याय, दया और विश्वास. ये नहीं. दशांश डाल देंगे चर्च, आणि दशांश टाकतील चर्चमध्ये, लेकिन न्याय के साथ रहना, सबके साथ बराबर से रहना, पक्षपात न करना, जो उनका हक है वो देना, दया. चलो जान दो, कुछ भी गरीब है जान दो, छोटा है इसको अकल नहीं ज्ञान नहीं, छोड़ो जान दो, क्या कैसा करने का छोड़ दो. ऐसा करके दया और विश्वास प्रभु के लिए स्ट्रांग रहना, ये नहीं करते. ऐसा घर में ये करते हैं तो वो लोग कपटी है. यानी ये करते हुए ये भी करना चाहिए था. दशांश देते हो ना, तो दशांश देते तो ये भी करना होता. आणि तुम्ही दशांश देताना या सर्व गोष्टी पण करायला पाहिजे. वो लोग कपटी है, दिखाने के लिए तो दिखा रहे कि हम बहुत दान दशांश दे रहे, लेकिन रहने के जो उनका स्पिरिचुअल लाइफ जो है वो सही नहीं है. आणि त्यांचं आत्मिक जीवन जे आहे ते बरोबर नाही. वो कपटी लोग हैं. आणि लोक ढोंगी आहेत. फिर 25. अहो शास्त्रांनो, अहो पुरुषांनो, ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार, तुम्ही ताटवाटी बाहेरून साफ करता, पण ती आतून जुलूम व असंयम यांनी भरलेली आहे. हाँ, क्या करते हैं लोग है ना, बाहर से तो दिखा देते ओ धन्यवाद, हालेलुया, प्रभु की स्तुति हो, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, धन्यवाद, या शाहो प्रेज द लॉर्ड. पर ये बाहर से तो है, आणि बाहेरून तर आहे, लेकिन अंदर पण आतमध्ये वो संतोष पाहिजे की माहिती तो देखा ना, चुकून ऐकून घे. ये अंदर से साफ नहीं है, आणि आतमधून साफ नाही. अंदर से साफ नहीं है. आतमधून साफ नाही. बहुत सारे लोग अंदर से साफ नहीं है. आणि खूप सारे लोक आतमधून साफ नाही. वो अभी मैंने आपको थोड़े समय पहले बोला, बहुत साल की जूनी बातें पकड़ कर बैठे, बर्बाद के गुस्से में. वो अरे दिन गया, हफ्ता गया, साल हो गया, वो पेट में एक दिन का खाना जो परसों का खाया हुआ नहीं बचा. तुम इतने जूने साल की बातें पकड़ के एक मसीह के लिए दूसरे मसीह के लिए पकड़ कर बैठे, नहीं गाएंगे, ऐसा विवाह है, वैसा किया है. अरे जान दो, प्रभु का दास होता है ना, छोड़ लेने का. मैं रिक्वेस्ट कर रही हूँ ना, छोड़ देने का ना, उस बात को को पकड़ के बैठने का. मैं बोल रही हूँ, मतलब आप खुद सोच सकते हो, प्रभु खास आया ना बोलने के लिए,
हम इतने जुड़ी जुड़ी बातें पकड़ के बैठे, छोड़ दो उस बातों को। लेकिन इतना बाहर से अगर इतना गाना गाता है, प्रार्थना करते, चर्च आ रहे, दान दशम दे रहे, सब कर रहे, लेकिन अंदर जुड़ी जुड़ी बातें पकड़ कर बैठे तो क्या है? आणि एवढं गाणं गातात, प्रार्थना करतात, चर्चमध्ये येतात आणि आतमध्ये जुन्या गोष्टी पकडून ठेवल्यात, मग काय फायदा? तो इसका मतलब है अंदर से साफ नहीं बर्तन हुआ, आणि आतमधून भांडं साफ नाही झाले, अंदर से साफ होगा। आणि आतमधून साफ व्हा। अंदर से साफ हो जाएगा तो क्या होगा? सब क्लीन दिखेगा, सब कुछ साफ सुथरा दिखेगा। आणि आतमधून जर साफ झालं तर तुम्हाला सर्व काही साफ दिसेल। तो अंदर से बहुत से लोग अपने आप को साफ नहीं करते, खुद साफ नहीं है, खुद को साफ नहीं करते, इसीलिए वो सब कुछ क्या दिखता है? बाहर से सब दिखाते हैं, धर्मी पर बाहर से दिखाते हैं। आणि आतमधून ती लोक साफ नाही आहेत म्हणून जो धर्मीपणा आहे तो बाहेरून दाखवतात, वो कपटी है, आणि ती लोक ढोंगी आहेत, वो कपटी है। आणि बायबलनुसार ती लोक ढोंगी आहेत। और 27 अहो शास्त्रांनो, अहो पुरुषांनो, ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार, कारण तुम्ही चुना लावलेल्या कबरांसारखे आहात। त्या बाहेरून बरोबर सुंदर दिसतात, परंतु आत मेलेल्यांच्या हाडांनी व सर्व प्रकारच्या घाणीने भरलेले आहेत। हाँ, कब्र पे गए हो, आपने खोला हुआ देखा, खोलते समय थोड़ा सा कभी अभी एक बार जल्दी गए थे ना, जाकर देखना चाहिए था कब्र के पास। मैं खड़ी होकर देख रही थी, मैंने खुद देखा जब एक व्यक्ति, वो लोग 2 जन कब्र खोद रहे थे, तो अंदर से सारी गंदगी वो लोग निकाल रहे थे कब्र के अंदर से। तो मिट्टी किसी गीली थी, तो मैं थोड़ा सा मुझे वो देखा नहीं गया, इसलिए वापस अंदर आ गई, वापस अपना ऊपर चढ़ गई, फिर थोड़ा नीचे बैठ गई, क्योंकि हम जिधर दफन करना था उधर दफन करने के लिए थोड़ा टाइम होता था, क्योंकि ऑलरेडी बहुत प्रॉब्लम मिली हुई। तो फिर मैं वापस गई, तो देखा लोग आदमी बॉडी में लेके जा रहे सब जो निकाला, तो फिर मैं अंदर आई, फिर मैं यीशु के लोग से बोला कि वो देखने पे मालूम पड़ता है कि कब्र खोलने के बाद क्या रहता है। आणि कब्र खोदल्याच्या नंतर काय झालं ते नेक्स्ट पहिले जाएगा, नेक्स्ट टाइम कोणी जाईल, पहले जाओ, थोडंसं पहिले जा और जाके देखो, आणि जाऊन बघा, अंदर थोड़ा सा ऐसा खड़े रहो आणि तिथे खोदतात तिथे जाऊन तुम्ही असं उभा राहा और देखो क्या निकलता है। आणि बघा काय निघतं। इसलिए निवडू की पहिले आपल्याला बोला, "दीदी, ती कॉफी बॉक्सची ती सोडलं नाही, ते तुकडे तुकडे बाहेर निघले." म्हणलं, "हां, हाडं निघली ती." तो जाऊन तो बघून यायचा, तो पटकन येऊन, "दीदी, हाडं होती." म्हणलं, "हां, हाडं निघली." थोडा वेळ पुन्हा, "आता मी नाही जात, खोबडी निघाली." म्हणलं, "अरे असंच असतं, तेच निघतं." आतमध्ये आला गजा जाऊन बघ झालं का त्यांचं काम, आणि मी जाणार ते लोक येतील, असंच नाही लोक आहे और बोले हो गए टाटा करके हो गए। कब्र बाहर से बड़ी अच्छी दिखती है, आणि कब्र ही बाहेरून खूप चांगली दिसते। मसीह लोग भी अच्छे कपड़े विपड़े पहनते हैं, ख्रिस्ती लोक सुद्धा चांगले कपडे वगैरे घालतात। संसार में भी लोग बहुत अच्छे रहते हैं, या जगामध्ये पण लोक खूप चांगले रीतीने राहतात। जब गाली देते हैं, ज्यावेळेस ते लोक शिवे दारू पीते हैं, दारू पितात, निंदा करते निंदा हैं, करतात, मूर्ति पूजा करते हैं, मूर्ति पूजा करतात, ऐसा कुछ काम करते हैं जो कैसे है, गंदा है। आणि असं काही काम करतात जे देवाच्या नजरेमध्ये घृणित आहे। भीतर से करते हैं, उसका मैं आपको मरकुस अध्याय 7 में आप पढ़ सकते हैं, जो अंदर से इंसान करता है, अंदर से। आणि कब्र में ये जो कब्र से निकलने वाली वैसे है, आणि मार्ग अध्याय 7 मध्ये तुम्ही वाचू शकता की आतमधून माणसाच्या काय निघतं आणि हे कब्रामधून निघालेल्या सर्व गोष्टी करतात। बुरे बुरे विचार इंसान से निकल रहे, गाली गलौज निकल रही, गंदापन निकल रहा है, और अपनी बीवी को मार रहा है, गंदा बोल रहा है, या चाय के ऊपर से, छोटे से चाय के ऊपर झगड़े हो रहे हैं, ये ऐसे सब बातें हम सोचेंगे, अरे बाबा हमारे से उधर सुनलो, इधर बोलो, हाय सिस्टर, तो क्या है अंदर ये है, उलट करती है, क्योंकि वो लोग बाहर दिखा क्या रहे हैं, हम बहुत अच्छे हैं, लेकिन अंदर से वो कब्र की नई सड़ाहट है। आणि बाहेरून लोक दाखवतात की आम्ही खूप चांगले आहेत, पण आतून कबरेसारखे सडलेले आहेत। इसमें परमेश्वर और यीशु मसीह क्या दिखा रहे हैं कि जो तुम अंदर से हो वो तुम बाहर नहीं दिखाते हो, इसका मतलब वो लोग कपटी है। आणि याच्यावरून देव आणि प्रभू आपल्याला हेच सांगत आहे की जी लोक तुम्ही आतमध्ये आहात त्याच्यानुसार बाहेरून दाखवत नाहीये, तुम्ही लोक ढोंगी आहेत। इसीलिए अंदर जो व्यक्ति जैसा है, आणि म्हणून आतमधून माणूस जसा आहे वो बाहर नहीं दिखाकर वो कैसे दिखा
दिखाता है, आणि बाहेरून न दाखवता तो कसं दाखवतो भव्य दिखाता है, इसका मतलब वो बेस्ट एक्टर है। आणि तो सभ्यपणा दाखवतो म्हणजे तो एकदम चांगला ऍक्टर आहे। कपटी होने के लिए हर एक को एक्टिंग की जरूरत होती है और मनुष्य बहुत बेस्ट एक्टिंग करता है। आणि कपटी होण्यासाठी ढोंगी होण्यासाठी माणसाला ऍक्टिंग करायची गरज असते आणि प्रत्येक माणूस चांगला ऍक्टर आहे। तो कपट आया कहाँ से? आणि कपट आलं कुठून? वो आया आदम की वाटिका से। आणि ढोंगीपणा आला एदनच्या बागेतून। तो हमने आपको पहले ही बताया, आप सोचोगे काय है ये सगळं आदमच्याच वाटिकेतून। हाँ, ये सच है, ये शुरुआत आदम की ही वाटिका से हुआ है। आणि जी सुरुवात आहे ती एदन बागेतूनच झालेली और आहे। याद रखो, ये एकदम ऐसा ये जो स्पिरिट है, ये जो पाप है, ये संसर्गजन्य पाप है। आणि हे जे पाप आहे हा जो आत्मा आहे तो संसर्गजन्य मैं आहे। आपको बताती हूँ, क्योंकि संसर्गजन्य यानी जब किसी को कोढ़ होता है आणि संसर्गजन्य याचा अर्थ ज्याला कोढ़ होतो या स्किन डिजीज होती है, किंवा त्वचेचा रोग तो होतो, उसका छुआ हुआ कपड़ा मुंह को लगाते हो या बदन को लगाते हो या उसके उस जगह को छूते हो तो वो आपको भी हो जाता है। आणि त्याला स्पर्श केलेला कपडा जर तुम्ही तुमच्या चेहऱ्याला किंवा शरीराला लावला किंवा त्याच्या हाताला तुम्ही स्पर्श करता तर तो रोग तुम्हाला सुद्धा उसका होतो। मतलब है संसर्गजन्य यानी फैलने वाला, आणि याचा अर्थ आहे संसर्गजन्य म्हणजे पसरणारा। खास रही हूँ मैं, आणि मी बोलते संसर्गजन्य। आणि हा संसर्गजन्य आहे। तो ये मैं खांसते समय इधर खांसी तो इसको भी हो जाएगा, आणि मी खोकताना जर इकडे खोकले तर तिला सुद्धा खोकला होईल। वहाँ पर उसके पास गया, आणि मग तो तिच्या जवळ गेली, माझ्याजवळ तर आहे पण तिला पण झालं। तो छीनते समय जो मेरे यहाँ से पानी गिरा, आणि शिंकताना माझ्या इथून जे पाणी पडलं त्याच्यातनं जे अणू निघाले वो उसके ऊपर गिरे, इसीलिए क्या हो जाएगा, इसको भी हो जाएगा। आणि ते तिच्यावरती पडल्याच्या नंतर तिला सुद्धा होतं। तो ये एक ऐसा रोग है जो फैलता है। आणि असा रोग आहे जो पसरतो। तो आपको समझ में आया, ऐसे मला बहुत सारे समजलं। लोग हैं। आणि असे खूप सारे आजार बुखार आहेत। आने वाले व्यक्ति के बाजू में बैठो, आपको भी बुखार आएगा। ताप आलेल्या व्यक्तीच्या बाजूला बसा तुम्हाला सुद्धा ताप येईल। तो ये संसर्गजन्य रोग है। तो आदम की वाटिका में ये रोग किसको था? कपट कौन था? वो है शैतान। आणि एदनच्या बागेमध्ये कपट हा रोग कोणाला लागला होता? शैतानाला। शैतान को कपटी बनकर आया था, आणि शैतान हा कपटी म्हणून आला होता। एक अच्छा बेस्ट फ्रेंड बनकर इसके साथ आया था, हवा के पास आया था। आणि एक चांगला मित्र म्हणून तो हवेसोबत आला होता। हवा बैठी थी, हवा बसली होती पेड़ के नीचे, झाडाखाली, वो आया, तो आला। अरे तू कितनी खूबसूरत है, आणि तू किती सुंदर कितनी आहे, अच्छी है, आणि तू किती चांगली तू आहे, कैसी बेटी है, आणि तू का अशी बसले, क्या हुआ? काय झालं? हाँ, पहले चने के झाड़ पे चढ़ा लिया उसने, आणि पहिले चण्याच्या झाडावर त्याला तिला चढवलं और बाद में उसकी तारीफ करके उसे कहा, क्या हो गया तू, कैसे हो गई, क्यों बैठी है? आणि नंतर तिची प्रशंसा करून म्हणाला की तू का अशी एकटी बसली, तुला काय झालंय? उसने मैं थकी हुई हूँ ना, आणि काय नाही मी थकली आहे ना इसीलिए बैठी हूँ। म्हणून अशी बसली। फिर उसने दूसरे दिन भी वहाँ पर वो बैठी, वापस उसको बोली, क्या हो गया आजकल तू थोड़े दिन से बार बार यहाँ आके बैठ रही है। आणि मग थोड्या दिवसानंतर तू तिला पुन्हा येऊन म्हणाला की थोडे दिवस झाले तू वारंवार इकडे येऊन बसतेस। हाँ, क्या हरी मंदिर में बैठ सकती हूँ, उसमें क्या? आणि ती कुठेही बसू शकते त्याच्यामध्ये काय। जरूर ना, आदम के साथ क्रिस्टल हुआ है। आणि नक्की आत्माबरोबर काहीतरी झालेलं आहे। नहीं, ऐसा कुछ नहीं है। आणि असं काहीच नाही। तो कामों में हमेशा बिजी ही रहते हैं, आणि ते कामामध्ये नेहमी व्यस्त मुझे असतात, समय ही नहीं देते। मला वेळच देत नाही। इसने कपड़ कर उसको क्या किया, हाँ वो आदम ऐसा ही है, आणि याने कपड करून काय केले की हा तो आदम ऐसा तसाच आहे, ही है। देव असाच आहे। और धीरे धीरे उसको कहा, क्या ये सब बगीचे के पेड़ के फल खाने को परमेश्वर ने मना किया ना तुमको? आणि हळूहळू तो तिला असं म्हणाला की सर्व झाडांची फळं खायला तुला मना केलेला आहे ना। नहीं, कौन बोला? नहीं, आणि ती म्हणाली नाही। सब खा सकते हैं। आणि ती म्हणाली आम्ही सगळी झाडांची फळं खाऊ वो शकतो। जो फल का, वो झाड़ का है ना, बुरे भले ज्ञान का वृक्ष देगा, कोई नहीं खा सकते क्योंकि हम मर जाएंगे। आणि ते जे झाड लावलेलं आहे ना चांगले वाईटाचं ज्ञान देणारं फळ तेच खायला फक्त आम्हाला मना केलेला आहे। नहीं नहीं, तुम मरोगे नहीं, तुम मरोगे नहीं, तुम परमेश्वर के जैसे बनोगे। आणि तो म्हणाला तुम्ही मरणार नाही पण तुम्ही देवाचा मान व्हाल। तो उसने क्या किया, एक ऐसी एक्टिंग की, एक ऐसा काम किया वो बिल्कुल, देखो मैं आपको बता दूँ, वो बिल्कुल आदम हवा को पसंद नहीं करता था। आणि तो बिलकुल आदम आणि हवेला पसंत करत नव्हता। क्योंकि पर उसने जब परमेश्वर ने कहा आओ हम अपने स्वरूप में मानव को बनाए, आणि ज्यावेळेस देव म्हणाले की आपण स्वतःच्या प्रतिरूपामध्ये मनुष्याला घडवूया, तब उसके पहले लूसीफर गिर चुका था। त्याच्या पहिलेच शैतान लुसीफर पडला होता। तो उसे मालूम पड़ गया कि अब परमेश्वर हम स्वर्गदूतों से भी ज़्यादा किसे प्यार करेगा, इस इंसान से प्यार करेगा। आणि तेव्हा त्याला माहीत पडले की आता हे स्वर्गदूतांपेक्षा
आदम और हवा के लिए, इंसान के लिए बुराई होती हुई। आणि म्हणून त्याच्या मनामध्ये माणसासाठी म्हणजे आदम हवेसाठी वाईटपणा भरलेला क्या होता. भरा हुआ था? काय भरलेलं होतं? अंदर क्या था? आतमध्ये काय होतं? बुराई। वाईटपणा. लेकिन वो आके कैसे दिखाया? आपण येऊन त्याने कसं दाखवलं? भलाई। तो मुझे तो चांगुलपणा. अच्छा चाहता हूँ। आणि मला तुम्ही तुझं चांगलंच येतो. अंदर क्या था? आतमध्ये काय होतं? बुराई। वाईटपणा. लेकिन दिखाया क्या? दाखवलं काय? भलाई। चांगुलपणा. वो दिखाना क्या चाहता था? आणि दाखवायचं काय मेरा होतं? फ्रेंड हूँ। मी तुझा मित्र आहे. लेकिन वो फ्रेंड नहीं था। पण तो मित्र नव्हता, तो शत्रू उसने होता. काम क्या किया? आणि काम काय केलं? शत्रुत्व होतं. इसे कहते हैं कपट। आणि याला म्हणतात और ढोंगीपणा. उसने जो पाप करवाया हवा से, आदम से, ये कपट के द्वारा कराया। आणि त्याने आदम आणि हवेकडे जे पाप करून घेतलं ते ढोंगी रीतीनेच करून घेतलं. मालूम हुआ? इसीलिए प्रियो ये कपट फिर आदम हवा पर उतर गया। आणि नंतर हा जो ढोंग आहे तो आदम हवेवर उतरून आला. इसलिए जब परमेश्वर ने आदम को पूछा आणि म्हणून जेव्हा देवाने आदमाला विचारलं क्यों छुपा है, तू का लपून बसलायस? ऐसा मैं नंगा हूँ। तो म्हणाला मी लग्न आहे. तो बोला तुझे किसने बताया? तो म्हणाला की तुला कोणी सांगितलं? तो बोला तूने मैंने जो फल खाना मना किया था तूने खाया? आणि तो म्हणाला मी जे फळ खायला तुला मना केलं ते फळ तू खाल्लंस का? कहा जो तूने मुझे स्त्री दी, आणि तो म्हणाला स्त्री ने मुझे दिया और इसने मैंने वो फल खाया। उसने क्या किया? कैसे बोला? कपट से बोला, परमेश्वर के ऊपर दोष लगाया। उसने तूने गलत काम किया जो मुझे बीवी दिया। तो इस रीति से उसने परमेश्वर पर दोष लगाया और परमेश्वर के साथ सही वातावरण किया। स्त्री ने बड़ा तो बोला कि मुझे इसने गिराया, इसने मुझे धोखा दिया, मैंने खाया। तो वो लेकिन इसने तो कपट ऐसे रीति से भरकर आया। और देखो आदम का जो भरकर आया हुआ कपट, उसने क्या किया? कईन में उतरा। कईन ने हाबिल को कहा, आणि काही हवेला म्हणाला जलन था। आणि त्याच्या आतमध्ये जळण होती. उसने किया, आणि त्याने केलं आप मेरे भाई हे माझ्या भावा आप मैदान में आपण जाए, मैदानात जाऊ मुझे बहुत तेरे से बात करना है। आणि तुझ्याशी मला खूप बोलायचं आहे. तो बोल दिया, ये प्रभु ग्रहण किया, कितना अच्छा ना मुझे, कितना तो मेरा बेट नहीं परमेश्वर ने ग्रहण किया, आणि माझी भेट देवाने ग्रहण नाही केली, मेरी बेट परमेश्वर ने ग्रहण किया। पण तुझी भेट देवाने ग्रहण केली. और ऐसा करके उसको मैदान में लाकर आणि असं पण त्याला मैदानामध्ये आणलं और उसे बात कर रहा था आणि त्याच्याशी बोलत होता और पीछे से सवाल आणि पाठीमागून त्याने वाद केला. कपट है। आणि हा कपट आहे. कईन ने बड़ी कपटी से, कपट से उसको लाया, आणि कैनाने खूप ढोंगी रीतीने त्याला घेऊन आला. ढोंग कर फंसा कर, ढोंग करून फसवून उसको एक्टिंग किया कि मैं तेरा भाई हूँ, मैं तुझसे बहुत प्यार करता हूँ। आणि ऍक्टिंग करून सांगितलं की तू माझा भाऊ आहे, मी तुला खूप प्रेम वरना करतो. वो मैदान में नहीं आता। आणि तो मैदानामध्ये आला नसता. मालूम हुआ? लेकिन कपट से आया। पण तो ढोंगी रीतीने घेऊन आला. यही काम दावीद ने भी किया। आणि हेच काम दाविदाने सुद्धा दावीद केलं. ने क्या किया? दाविदाने काय केलं? उरिया को अब ये लाया, अपने पास बुलाया आणि उरियाला आपल्या जवळ और बोलवलं उसको दारू पिलाकर बीवी के पास जाने के लिए बोला। आणि त्याला दारूपासून स्वतःच्या बायकोजवळ ये पाठवलं. कपट था। आणि हा ढोंगीपणा उसने होता. पति के साथ एक एक्टिंग किया, आणि त्याने तिच्या नवऱ्याबरोबर ऍक्टिंग केली. कपट। अंदर क्या था? ढोंगीपणा. आतमध्ये काय होतं दुसरं. बाहर वो उरिया के साथ गलत बता रहा था। आणि बाहेर तो उरियाबरोबर दुसरंच काहीतरी और दाखवत देखो होता. कितना कपटीपन दावीद का कि उसने उसी के हाथ में उसके मरने का लेटर दिया। आणि किती ढोंगीपणा झाला त्याच्या आतमध्ये होता की त्याने त्याच्याच हातातून त्याच्या मरणाचं पत्र पाठवलं. तो उसने देखा कि वो अपनी उसकी पत्नी के पास वो नहीं गया, आणि ते बघितलं की तो आपल्या बायकोजवळ नाही गेलाय. उसकी पत्नी के पास गया नहीं, इसलिए उसने ऐसा कपट किया। आणि तो त्याच्या पत्नीजवळ गेलो नाही म्हणून त्याने असं ढोंगीपणा बाइबल केला. में बहुत सारे कपट के उदाहरण हैं। बायबलमध्ये खूप सारे ढोंगीपणाचे उदाहरणं आहेत. शिमी आपको याद होगा, शिमी तुम्हाला आठवत असेल. उसने उसके मन में दावीद के प्रति कितनी बुराई थी, आणि त्याच्या मनात दाविदाच्या प्रति किती वाईटपणा और उसने बसलेला बुराई होता. दिखाई दी। आणि त्याने तो वाईटपणा दाखवला लेकिन जब होता. वो वापस लौट कर आया, पण जेव्हा तो पुन्हा परत आला, अबशालोम मरने के बाद अबशालोम मेल्याच्या नंतर तुरंत उसके पैर के पास गिरकर, उसकी इच्छा नहीं थी, लेकिन अपने प्राण को दंड न मिले करके एक्टिंग में बोला, मुझे तो मालूम था ये था, मुझे क्षमा करो बोला, ऐसा करके उसकी बिल्कुल इच्छा नहीं थी, लेकिन उसने भी उस समय क्या किया? एक्टिंग किया। आणि त्याची इच्छा तशी नव्हती, पण त्याचा प्राण जाऊ नये म्हणून त्याने त्याच्या पायावरती पडून ऍक्टिंग करून त्याच्याकडे क्षमा मफीबोशेत। मफीबोशेत. और उसका दास सीबा, आणि त्याचा दास सिबा. मफीबोशेत तो लंगड़ा था, मफीबोशेत तर लंगडा होता. वो आ सकता था क्या दावीद के साथ? आणि तो येऊ शकत होता आगे जब दाविदाच्या निकला, घरी.
दावीद ज्यावेळेस निघाला सिबा लेकर आना चाहिए। आणि सिबा घेऊन यायला सिबा ने ऐसा नहीं पाहिजे, किया। पण सिबाने तसं नाही सिबा ने क्या केलं। किया, रोटियां सब कुछ अंदर रहने लेकर ऐसा कपट दिखाया दावीद को और बोला मफीबोशेत, वो तो बोला मेरे बाप के घराने का बदला लिया, ऐसा मफीबोशेत बोला ही नहीं था। आणि तो म्हणाला की मफीबोशेत की तुम्ही माझ्या बापाच्या घराण्याचा बदला त्याच्याकडनं घेईन, पण असं मफीबोशेत त्याला काही बोललं नाही। दावीद को भागना पड़ा ना। आणि दावीदाला पळावं लागलं। सिबा ने दावीद को क्या बताया, आणि शिवाने दावीदाला काय सांगितलं, जब दावीद ने पूछा मफीबोशेत क्यों नहीं आया, आणि दावीदाने विचारलं की मफीबोशेत का नाही आला। सिबा कहता है, तेव्हा शिवा म्हणतो, सिबा कहता है कि वो उसने ऐसा कहा मेरे पिता के घराने के साथ दावीद ने जो किया ना वो यहोवा ने बदला लिया, ऐसा ही चाहिए, मैं नहीं आऊंगा। आणि माझ्या वडिलांच्या घराण्याबरोबर दावीदाने जे काही केलेले आहे म्हणून देवाने त्याचं सोड घेतलेलं आहे, बरं झालं त्याच्यावर असंच व्हायला पाहिजे। सैमुएल में आप पढ़ सकते हैं। आणि दुसऱ्या शमूएलमध्ये तुम्ही हे वाचू आपको शकता। मालूम है ये कपट किया था सिबा ने दावीद के साथ। आणि हा ढोंगीपणा शिवाने दावीदाबरोबर केला दावीद होता। ने क्या बोला, जो कुछ मफीबोशेत का है वो सब तेरा। दावीद म्हणाला जे काही मफीबोशेत आहे ते सगळं काही तुझं। मालूम हुआ? तो कपट में जो दावीद ने कपट किया था उसके साथ भी कपट के लोग बहुत मिले। आणि दावीदाने ढोंगीपणा केला म्हणून त्याच्याबरोबर पण ढोंगी करणारे बहुत सारे लोक भेटले। आज ये कपट के बारे में सीखते समय मैंने देखा है, जब हम किसी के साथ कपट करते हैं तो हमारे साथ भी कपट मिलता है, करने वाले लोग मिलते हैं। आणि वचन करताना तयार करताना मी पाहिलेलं आहे की जो कोणी दुसऱ्यांबरोबर ढोंगीपणा करतो त्याच्याबरोबर सुद्धा ढोंगीपणा केला जातो। दावीद ने कपट किया था यूरिया के साथ, आणि दावीदाने ढोंगीपणा केला होता ओरिया बरोबर। तो उसने तो एक के साथ किया, त्याने ते एका बरोबर केलं, लेकिन दावीद को बहुत लोग मिले कपट करने वाले। पण दावीदाला तर खूप सारे लोक भेटले ढोंगीपणा करणारे। शाऊल भी ढोंगी नहीं बना ना, आणि शाऊल ढोंगी बनला दावीद नव्हता। अभी नहीं करके जैसा एक्टिंग कर रहा था ना उसके साथ, आणि प्रॅक्टिस करत होता मारना त्याच्याबरोबर चाहता था। आणि त्याला मारून टाकायची इच्छा होती त्याची। कपट करने वाला कभी कभी हानि भी करता है। आणि ढोंगीपणा करणारा कधी कधी नुकसान सुद्धा कई ने करतो। जैसे अपने भाई को मारा, आणि कैलाने जसं स्वतःच्या भावाला शाऊल ने मारलं, जैसे भाला फेंक के मारा। आणि शौर्याने जसं भाला फेकून मारला। कपट कैसा है, ढोंग कसा आहे, सामने वाले जिसके साथ वो कपट करता है कभी कभी उसका घाव भी कर सकता है, हत्या भी कर सकता है। आणि ज्याच्याबरोबर तो ढोंगीपणा करत आहे त्याला घात करू शकतो, त्याची हत्या पण करू शकतो। कपटी एक स्पिरिट है आणि कपटी ढोंगी एक आत्मा आहे जो शैतान से उतरती है। आणि ती शैतानाकडून उतरून येते। मालूम हुआ? तो इसीलिए परमेश्वर के वचन के अनुसार अंदर जो होता है, जो बाहर वैसे नहीं दिखाता है, तो जो अंदर घुसा है बाहर भी घुसा, आणि आतमध्ये लागले तो बाहेरून करतात, तो वो दिखाता है, वैसे दिखाता है तो ठीक है, लेकिन जो अंदर घुसता है और बाहर, आणि आतमध्ये लागले राग आहे पण बाहेरून चांगलं दाखवतोय, वो कपट है। आणि ती ढोंगीपणा आहे। तो ये पहला पॉइंट परमेश्वर में कपट के विषय में सिखाता है। आणि पहिला मुद्दा त्या ढोंगीच्या बाबतीमध्ये आपल्याला शिकतो। अब यीशु क्या सिखाता है? आणि आता येशू काय शिकवतो? यीशु सिखाता है मैथ्यू 7 में 32:7 मध्ये 3 का 5 तक। मैथ्यू मत्ती 7 अध्याय 7 उसका 3 से 5 तक। याचं 3 ते 5 पर्यंत। तो आपल्या डोळ्यातले मुसळ ध्यानात न आणता आपल्या भावाच्या डोळ्यातले कुसळ का पाहतो? आपण तुझ्या डोळ्यातले कुसळ मला काढू दे असे तो आपल्या भावाला कसे म्हणशील? पहा तुझ्या डोळ्यातलं मुसळ आहे। अरे ढोंग्या, पहिल्याने आपल्या डोळ्यातले मुसळ काढून टाक, म्हणजे आपल्या भावाच्या डोळ्यातले कुसळ काढणे तुला स्पष्ट दिसेल। क्या लिखा है? ये यीशु मसीह ने यहाँ उन लोगों को 5वें वचन में पढ़ो। अरे ढोंग्या, अरे ढोंगी है कपटी, इन लोगों को कपटी बोला है उन लोगों को जो अपने आंखों में क्या है, तिनका है, अपने आंखों में लट्टा है, यानी बड़ा कचरा है, आणि त्यांच्या डोळ्यामध्ये मोठं मुसळ आहे, और किसी और के आंखों में छोटा सा तिनका है, आणि कोणा दुसऱ्याच्या डोळ्यामध्ये लहानसं मुसळ आहे, लेकिन सोचो मेरे ही आंखों में बड़ा पाप है, आणि माझ्या डोळ्यामध्ये मोठा पाप आहे। लेकिन मैं क्या बोल रही हूँ, पण मी काय बोलते, तेरे आंख का पाप निकाल लूँ। तुला तुझ्या डोळ्याचं पाप मी काढते। तो प्रभु क्या कहता है, देव काय म्हणतो, अरे कपटी पहले तू साफ हो ना, अरे ढोंग्या पहिले तू साफ पहले कर, तू तेरा देख ना, पहिले तू तुझा तेरा कचरा निकाल ना, तुझा कचरा फिर तू तू काढ, दूसरे का कचरा निकाल, मग तू दुसऱ्यांचा कचरा काढायला अच्छी रीति लागला। से निकाल पाए। आणि चांगल्या रीतीने तुम्ही काढू जो शकतो, अपना छुपा के रखते हैं आणि लोक स्वतःच झाकून और दूसरों ठेवतात का निकाल। आणि दुसऱ्यांचं उघड करतात।
पहले अपना देखो फिर दूसरे का निकालो। पहिले स्वतःचा बघा आणि नंतर दुसऱ्यांचा काढा. लोग क्या करते हैं, अक्सर अपना छुपा के रखते हैं आणि लोक अवसर नेहमी स्वतःच लपवून ठेवतात और दूसरों का कचरा, दूसरों का पाप खोलते बैठते हैं। आणि दुसऱ्यांचा कचरा, दुसऱ्यांची पापं उघड करतात. एक बहन मेरे पास आई थी आणि एक बहीण माझ्याजवळ आली और होती वो अपने कलीसिया के फैमिली की निंदा कर रही थी। आणि एका चर्चच्या एका कुटुंबाची निंदा करत होते. मैंने बोला अच्छा अच्छा हो गया, आपने बता दिया मुझे। आणि म्हटलं बरं झालं तुम्ही मला सांगितलं. मुझे मालूम ही नहीं था आणि मला तर माहीतच नव्हतं. कैसे हो फैमिली। आणि असं आहे ते ठीक है, कुटुंब. फिर अभी आप अपने बारे में बताएं, आप कैसे हो। आणि मी त्यांना म्हटलं माझं तुम्ही स्वतःबद्दल सांगा की तुम्ही कसे आहात. इनके बारे में बताया ना, आणि यांच्याबद्दल तुम्ही अपने बारे में भी सांगितलं. बताओ। माझं स्वतःच्या बाबतीत पण सांगा. और हम तो अच्छे हैं, बहुत अच्छे हैं. और ऐसे कैसे दीदी आप मुझे बोल रहे हैं? तुम्ही आलात कशाला मला भेटायला, और अभी आप मुझे यहाँ पर मिलने के लिए क्यों आए हो? तो विषय सांगा ना। और वो विषय आप मुझे ही बताओ. प्रार्थना करून घ्या ना माझ्या। और उस विषय के लिए प्रार्थना करवा के बोल रहे दुसऱ्याचं हैं. काढलं तर मग स्वतःचं पण काढलं। और अगर दूसरों का आपने निकाला है तो खुद का भी निकालना चाहिए. मग मी त्याच्यावर प्रार्थना करते। फिर मैं उसके ऊपर प्रार्थना करती हूँ. कळालं ना तुम्हाला आज? आपको समझ में आया आता? तर म्हटलं तुमच्या अशा स्वभावानेच ते कुटुंब तुमच्याशी बोलत नाही। और आपके ऐसे स्वभाव के कारण वो कुटुंब आपसे बात नहीं करता. नाही म्हणा दीदी, मी फक्त तुम्हालाच सांगते, बाकी तुम्हाला लावून मी तुम्हाला सांगते, तुम्ही कोणाकोणाला बोला। और उन्होंने कहा दीदी सिर्फ मैंने आपको बताया, किसी और को नहीं. पर मैंने उनको बोला कि मैं आपको बताती हूँ, आपने किसी मी जर को मला बोला. सांगितलं असतं ना तर त्या फॅमिलीला कधीच कळालं नसतं। और अगर आपने सिर्फ मुझे बताया होता ना तो फिर उस फैमिली को कभी समझ में ही नहीं आती. हीच मला जी गोष्ट सांगितली, तुम्ही चर्चमध्ये किती जणांना सांगितली, म्हणून त्यांनी जाऊन त्या कुटुंबाला सांगितलं। और यही बात जो आपने मुझे बताई, वो आपने बहुतायत कलीसिया में आने वाले कुटुंब को बताई, इससे उन्होंने जाकर उस फैमिली को मी बता दिया. कुणालाच बोलली नाही। और नहीं नहीं मैंने किसी को बताया ही नहीं. म्हटलं मी उभं करू और मैंने कहा मैं खड़ा करूँ त्या लोकांना, उन लोगों को. कारण ती फॅमिली स्वतः त्यांची नावं घेतली। क्योंकि उस फैमिली ने खुद उनके नाम लिए. ते काही काही कुटुंब नावं नाही घेत, काही काही कुटुंब नावं घेतात। कुछ फैमिली नाम नहीं लेती पर कुछ त्यांनी फैमिली नाम आम्हाला लेती. सांगितलं बघा आमची मुलं अशी केली जाते। और देखो इन लोगों ने हमारे बारे में ऐसा बोला, हमारी निंदा ऐसी की जाती है. म्हटलं त्यांना मी पुढं करते। और मैं उनको आगे करती हूँ. तर नेहमी लक्षात ठेवा, और हमेशा याद आपल्या रखें. जीवनातही काही ना काहीतरी कचरा आहे, और हमारे जीवन में भी कुछ ना कुछ कचरा है, गंदगी है. ते लपून ठेवून दुसऱ्यांचं नका काढू। और वो छुपा कर रखकर दूसरों का मत निकालो. तुम्ही जर मला सांगितलं असं प्रार्थनेसाठी तर ठीक आहे, मला तुम्ही मला प्रार्थनेला सांगताय, पण तुम्ही हीच गोष्ट किती जणांना सांगितलं, एक पाप आहे। और अगर सिर्फ काय म्हणून ती फॅमिली म्हणते तुम्ही कॉफी आहे। और अगर सिर्फ आपने मुझे फॅमिली बताया, अशीच मला बोलली कॉफी। और उस फैमिली ने मुझे ऐसा ही कहा कि वो लोग ढूंढी है, कब की है. आता सांगा, अब मुझे बताओ. मी त्या दोन फॅमिलीमध्ये सुलह करवला, तो उस फैमिली में मैंने सुलह करवाया असं करून नका तुम्हाला। और कहा कि फिर से ऐसा मत करना. तेव्हा ती फॅमिली त्यांच्याशी बोलायला लागली। तो वो फैमिली उनके साथ बात करने लगी. कळालं तुम्हाला आज? समझ में आपको आ गया? यानो खूप लोग यीशु म्हणतात कि बहुत आए लोग क्या करते हैं, जो बात खुद करते हैं और दूसरों को बोले शर्म नहीं आती तुम ऐसी की, बाबा हो यीशु यीशु बोलती ना, वेदी पे खड़ी देती ना और ऐसे करती है, और मैं तो भी वही कर रही हूँ। आपको समझ में आया? यीशु कहता है ऐसे लोगों को करती जो खुद करते हैं लेकिन दूसरों को भी ब्लेम करते हैं, उन्हें सिखाने के लिए जाते, उन्हें साफ करने जाते। जब प्रभु उनको कहता है तू अब कपटी है, पहले तू अपना लट्टा निकाल, तब तू दूसरे का भली भाली देख पाएगा। आणि जी लोक स्वतः ती पापं करतात आणि दुसऱ्यांना समजवले जातात, दुसऱ्यांना पापातून बाहेर काढले जातात, ती लोक ढोंगी आहेत. म्हणून देव म्हणाला की पहिले स्वतःच्या डोळ्यातून मुसळ तू काढ, मग तू दुसऱ्यांच्या डोळ्यातून मुसळ सहजरीतीने काढू शकशील. दूसरों को पापी कहने से पहले खुद पापी है ये याद रखना। आणि दुसऱ्यांना पापी म्हणायच्या अगोदर स्वतः आपण किती पापी आहोत हे दर्शन ठेवायचं. तो ये दूसरा प्रकार है बिगड़ी तरी। बाइबल में यीशु मसीह ने अपने पापों को छुपाकर दूसरों के पाप को ना, ये गलत है। आणि म्हणून बायबलनुसार देवाने आपल्याला हे सांगितलेलं आहे की स्वतःचे पापं लपवून दुसऱ्यांचे पापं उघड करणं हे चुकीचं आहे. तो ये कपटी का लक्षण है। आणि ढोंगीपणाचं लक्षण आहे. तीसरा, मैंने जो एक एज अ पास्टर होने के नाते मैं बताती हूँ कपटी क्या होता है। कपटी एक फिल्म स्टार एक्टर होता है। आणि मी तुम्हाला सांगते पास्टरच्या नाते तिसरं की कपटी ढोंगीपणा असणं म्हणजे फिल्म स्टार ॲक्टर सारखा. फिल्म स्टार के सारे एक्टरों को वो पीछे डालता है। आणि फिल्म स्टारच्या सर्व ॲक्टर लोकांना तो मागे फिल्म टाकतो. स्टार को पैसा मिलता है,
फिल्म स्टार का पैसे भेटतात इनको शैतान का गावपेश के तले रहते हैं। आणि ही लोक शैतानाच्या दावपेचा खाली ये असतात. लोग क्या करते हैं? ही लोक काय करतात? अंदर तू छोटा है, आतमध्ये काही असतं. रेश्मा मला तर तू आलीच नाही, तू आली काल माझ्या घरी का केलं असं नको करायचं होतं, मी तुझी किती वाट बघितली, मी तुला किती मिस केलं, असं नको करायचं होतं रेश्मा. आता मी तर तुझ्या घरी येणार नाही, तुला यायचंच नंतर. आणि बरं झालं तुला यायला अंदर क्या था आणि आपल्याला काय होतं? लेकिन आए उसको तो चला, उसने एक बार भी नहीं पूछा किसी को रेशमा आए थे, लेकिन अंदर अलग था आके जो रेशमा तो बोली मानो और ये है एक्टिंग. आणि हे ऍक्टिंग होता है तो देखते सामने से आ रहे हैं आणि कुठं बघतात की समोर येत आहे आणि लगेच आणि मग ते लोक जे यशू केल्यानंतर आयो बघितलंच होतं जे यशू केलं फोन हो बोलते बाकी फिर फोन उठाने के बाद आओ काय सकाळपासून तुम्हाला आओ मी घरातच नव्हती ना घरापासून फोन बघितले घरचे फोन काय देखा ऍक्टिंग और क्या एक्टिंग करते हैं फोन बघितलाच नव्हता और मैंने तो फोन देखा ही नहीं था. है ना, इसीलिए मैंने कहा कि ये जो एक्टर है उनको तो पैसा मिलता है, इसलिए उनकी कभी कभी एक्टिंग फेल होती है. आणि जे ऍक्टर आहे त्यांना पैसे भेटतात आणि ये एक्टिंग देख के हम लोग पैदा जाते हैं. आणि त्यांची ऍक्टिंग बघून आपण कंटाळून जातो. हम लोग इतने ओरिजिनल में एक्टर हैं, आणि आपण सर्वजण ओरिजिनल मध्ये ऍक्टर यार आहोत बेस्ट एक्टर हैं आणि किती चांगले ऍक्टर आहोत आपण. जैसे हम देखते कि अभी इधर से आ रहे हैं हम इधर से टर्न होंगे, आणि जसं आपण बघतो की समोर येत आहे आपण लगेच टर्न होतो हम देखते हैं लोग इसका पैसा भरना पड़ेगा चलो पहले भर. आणि लगेच जसं आपण बघतो एक पैसे भरावे लागते म्हणून लगेच आपण निघून जातो. अगर कहीं प्रार्थना में जाते तो मैं देखती हूँ ना आणि कुठे प्रार्थनेला गेलो तर मी बघते ना कुछ लोग पीछे रह जाएंगे काही लोक मागे राहते ताकि सब जाओ तो तुम्हारा भाड़ा हमको भरने की जरूरत नहीं. आणि सर्वजण जा म्हणजे तुमचं भाडं आम्हाला भरायची गरज नाही पडणार. रेशमा तुम जाके बैठो, आओ ना तुम आओ ना मेरी रिक्शा की बात ऐसा लगती है ना, आओ मेरी रिक्शा में बैठो, रेशमा तुम बैठो, रेशमा की रिक्शा में आप बैठेंगे, रिक्शा की रिक्शा में बैठेंगे. ही ना रेशमा ताई तुला सोडणारच नाही, रेशमा ताई तुला सोडणार नाही, मी तुझ्याच इच्छावर बसणार, तुझे बैठेंगे. है ना, ये सब कितने ड्रामेबाजी हो गए आणि किती सारे नाटकबाजी ड्रामेबाजी होते हैं. बहुत सारे ड्रामे आणि खूप सारे ड्रामेबाजी अंदर रहता है आतमध्ये असतं. अच्छा लगा तुम आए आणि चांगलं वाटलं तुम्ही आलात वचन लगा है आणि वचन लागले. त्याची काय वचन घेतलं आज म्हटलं ऐकतच चालू ऐकतच चालू ठेव. इधर लोग सो रहे हैं कुछ लोग और सोने वाले मेरे को बोलते हैं काय वचन घेतलं किती तुम्ही वचन घ्या चालू करा ठेवा. एक बार तो एक जन को बोला काय तुम्ही बोलताय झोपले तो होता तुम्ही काय ही झोपलीच नव्हती आम्ही तर सोयही नाही तर मी ऐकत होती मी वचन ध्यान से सुन रही थी. अशिक्षित माणसे आम्हाला काय तुम्ही विचारणार आम्ही काय उत्तर देणार. और हम अनपढ़ लोग हैं आप क्या हमको सवाल पूछोगे हम क्या आपको उत्तर देंगे. काय ऍक्टिंग आहे का और कितनी अच्छी एक्टिंग करते हैं. एक करते मी पैसे होतो ते काय निघतच नाही इथून काय तोपर्यंत इथून गेले पण पैसे. काही काही लोक सगळे बसलेले असतात पण तुम्ही लोग सबको पेढे देते देते ना आम्हाला देते काय बॅग खोल चेन खोल आधी चेनच उघडत नाही हो चेनच उघडत नाही आम्ही तुझ्या असतं ना दिलं असतं मी मग त्याच्यातून शोधायची एखादी 10ची नोट हे घ्या हात लागून हे घ्या आम्हाला काय खूप होता है चलता है ये मैंने जो देखा ये है कपट. आणि मी जे बघितलं तो आहे हा डोळेपणा. ऐसे ना हो आणि आपण असं असू नये. प्रभु ये चाहता है
किसी कपटी मध्ये आणि हीच देवाची इच्छा आहे की आपण अशी ढोंगी असू नये. कपट नहीं करना आणि आपण एकमेकांबरोबर ढोंगी करून नाही राहिलं पाहिजे. जो अभी हमने जो वचन पढ़ा आणि इथे ते वचन आपण वाचलं जो देवी व्यवस्था में आणि लेवीमध्ये देवी में लिखा कि तुम एक दूसरे से कपट न करना, आणि लेवीमध्ये देण्यात आलेलं आहे की एकमेकांशी कपटाने वागू नका, एक दूसरे के साथ एकमेकांसोबत. हम एक दूसरे के साथ अंदर कुछ बाहर एक ऐसा नहीं होना। आणि आपण एकमेकांबरोबर आतमध्ये एक बाहेरून एक असं नाही असं. लेकिन अंदर अगर आप गुस्सा हो तो बाहर भी गुस्सा दिखाना ये रॉन्ग है। आणि जर तुम्ही आतमध्ये रागामध्ये आहात आणि बाहेरून पण तुम्ही राग दाखवताय तर हे चुकीचं आहे. क्यों? का? गुस्सा नहीं होना। कारण आपण रागवायचं नाही. गुस्सा आज 2 साल पहले का गुस्सा नहीं करना है। आणि 2 वर्षापासून तर राग नाही काढायचा. अभी अगर सोचो मनो कभी बार बार उठा उसी समय छोड़ एक उठायचं नाही सगळं काय आहे ये ना डाटा ठीक आहे। आणि अनुभव जर वारंवार उठतोय आपण त्याला ओरडलं आणि त्याला बसायला सांगितलं तर चांगलं आहे, बरोबर आहे. अभी एक हफ्ता होके गया तो भी मैं वो गुस्से में हूँ उसके साथ। आणि एक आठवडा होऊन गेला तरी सुद्धा मी अनुभवती रागवलेलीच आहे. त्या दिवशी तो गेलेला ना उठायचा प्रयत्न केला, अरे वो एक हफ्ता पहले का बात वो गुस्सा करके नहीं करा। आणि एक आठवड्यापूर्वीची गोष्ट मग त्याचा राग धरून नाही बसायचं. मालूम है? तो कहने का उद्देश्य प्रियो आज हमारा परमेश्वर हमें ये सिखाता है। आणि सांगण्याचा उद्देश देव आज आपल्याला हे शिकवतो. तो हम कभी न हो। आणि आपण ढोंगी असू नये. परमेश्वर एक दूसरे के साथ कपट यानी कुछ बुरा या नुकसानदायक, यानी अभी जैसे मैं छोटा सा एक कपट बताती हूँ, छोटा सा जो अवसर करते हैं जैसे लोग आते हैं नेहा हमारे भी प्रार्थना जो की है हम और मेरे घर पे प्रार्थना करके आना है. लोकांना आता त्यांना कामाला जायचं त्यांनी काय बोललं पाहिजे, और अभी उनको काम पर जाना है तो उन्होंने क्या बोलना चाहिए? मला काम है मी नाही येणार. और मुझे काम में मैं नहीं आ सकता. वो पण बोला और खुले आपको नक्की हाँ जरूर आऊँगी. हो नक्की और हाँ जरूर आएंगे. ये विनय बोला मेरे उन्होंने मतलब मेरे भी प्रार्थना है यहाँ मेरे घर में प्रार्थना है आना है. नक्की आहे, जरूर आएंगे. नक्की आहे. जरूर आएंगे. मुलीला घेऊन या, लड़कियों को लेकर आना. नक्की आहे. जरूर आएंगे. आणि नंतर काही जणांना चर्चमध्ये बोलायला सगळं हो आम्ही येणार, चलो बोले हाँ हम लोग आएंगे. मग काही लोक आम्हाला येऊन सांगतात, कुछ लोग हमें आकर बताते हैं. खूप लोक बोलले दीदी मला और बताए लोग हमसे कहाँ है दीदी. 25-30 किलो तो बिर्याणी मागवावी लागली, और 25-30 किलो बिरयानी तो मंगानी पड़ेगी. या कशाला 8 किलो मागवा बस होऊन जाईल. अब मैं इनको बोलती हूँ कि 8 किलो मंगा लो बस हो जाएगा. येणारे कोण नाही येणार. और आने वाले लोग इतने नहीं आने वाले. नाही आम्ही बोलले बदलापूरच्या सगळ्या म्हणजे बदलापूरचं फक्त विनय भाऊ येतील बाकी कोण नाही येणार, मी येऊन देतो. और बदलापुर की बिरयानी तो लाएंगे बाकी कोई नहीं आएगा. मैं लिख कर देती हूँ. कोण नाही येणार. कोई नहीं आएगा. काय बोलतो म्हटलं आली तर तिच्या त्यांच्याबरोबर ती ही प्रतिभा, बाकी प्राजक्ताला पकडू नका, बाकी कुणालाही तिकडच्या लोकांना पकडू नका. नाही म्हणजे ते येणार आहेत तुले म्हणजे सगळे बोलले ना मी देऊन देते फक्त तेच येतील बाकी कोण नाही येणार. म्हणून एक व्यक्ती पकडा आणि त्याच्याबरोबर प्रतिभाला पकडा. दुसरं तुला आम्ही यांना बोललेलो आहोत स्टेशन विठ्ठलवाडी त्याचे पण नाही येणार. और विठलवाड़ी के लोगों को बुलाए वो भी नहीं आएंगे. शेरूचं ते शेरू आहे सगळे कामाला जाणारे फक्त हे 2-3 जण येते. और सेलू के भी ज़्यादा लोग नहीं आएंगे. 2-3 जन लोग आएंगे. म्हटलं वाणीचं ना कुणी नाही ना फक्त ती प्रमिला आली आहे आणि ती वासंती काही आली तरी तिथं काम असेल तुम्ही नाही ना तिथं सोडून द्या बाकीचं. हां आम्ही लोक येऊ आम्ही शेवगावचे लोक येते बाकी कोण नाही येणार. हां नेरळ सोडून तर नेरळची खूप येईल तिला 2 पुरी नाही येणार आणि बाई हे बिलकुल नाही येणार. बघा तुम्ही आणि गिनून चुनून फक्त मोजून 15 माणसं आलेली होती. और इनके सिर्फ 15 लोग आए हुए रहते हैं. किती? कितने? 15 लोग. एका घरात गेलो तुम्ही प्रार्थना केली तुम्ही लोकांना पाठव एवढी बिर्याणी मागवली और एक घर में हम लोग गए थे. अरे बापरे कभी भी जाके 30-20 हो गए एका घरामध्ये. क्योंकि कुछ लोगों ने बोला था हम लोग आए मैंने इसलिए देखो लोगों बाइबल में क्या लिखा है तुम्हारी बुरी हाँ की हाँ ना की ना. आणि बायबलमध्ये देण्यात आलेलं आहे तुमचं बोलणं हा तर हा नाही तर नाही नहीं असं. कराते सामने वाला क्या बुरा थोड़ी मानेगा. आणि नाही केलं तर हाँ नाही बोल केलं. के जब आप नहीं होते हो तब उन्हें बुरा लगता है कि अरे इसने तो मुझे बोला था हाँ वैसे नहीं आए. आणि हा बोलून ज्यावेळेस तुम्ही नाही येत त्या व्यक्तीला वाईट वाटतं की हा बोलून सुद्धा हा व्यक्ती नाही आला. लोक किसी हाँ जरूर इधर एक्टिंग करके बोलते मग येऊ ना आणि लोक ऍक्टिंग करून बोलतात की हा हम आएंगे ना येणार ना मग. आएंगे ना आणि येत नाही. और आते ही नहीं. मग काय? आपको समझ में है
लोग करू नका. और इससे कपटी मत होना. ते काही सरळ तोंडावर लागलं ते एक मिनिटांना धोका आहे. हा एक धोका झाला. और ये एक धोखा हुआ. कपट करणं हा एक धोका झाला. और कपट करना ये एक दूसरे को दिया हुआ धोखा है. म्हणजे तो खूप खूप मोठा धोका आहे. ये बहुत बड़ा धोखा है. फसवतोय आपल्याला. और हम फंसा रहे हैं. त्याची तर फसवणूक होते पण आपली पण होते ना. और उसको तो हम फंसा रहे हैं, अपने आप को भी तो फंसा रहे हैं. हम भी सच पूछो हम भी फंसने में आते हैं. आपण अपने आप को चेंज होने नहीं दे रहे. आणि आपण स्वतःला बदलू देत नाही. बन नहीं रहे हैं. आपण बनत नाहीये. है ना. जब यीशु को कहा कि मेरा सेवक बीमार है, आणि तेव्हा येशूला म्हणण्यात आलं की माझा सेवक आजारी आहे. तो यीशु ने कहा मैं येशू आता हूं. म्हणाला मी येतो. और वो नहीं गया ऐसा नहीं हुआ. वो उठा और गया. आणि तो नाही गेला असं कधीच नाही झालं. येशू उठला आणि कोई गेला. एक्टिंग नहीं किया. आणि येशू ख्रिस्ताने कधी ऍक्टिंग नाही केली. तो हम भी कोई एक्टिंग नहीं करें. आपणही कोणती ऍक्टिंग करू नये. आज लोगों से ये कहता है हम सब बचपन से बहुत अच्छा एक्टिंग किए. आणि आपण सर्वजणांनी लहानपणापासून खूप चांगली ऍक्टिंग केलेली बोल ही आहे. नहीं सकते हम कपटी नहीं. आणि बोलू शकतच नाही की आपण ढोंगी नाही आहोत. वही तो हुआ बाबा. मी तर आहे बाबा. मैंने बहुत बेस्ट एक्टिंग की है. आणि मी पण खूप चांगली ऍक्टिंग केलेली आहे. तो कहने का उद्देश्य आज हम प्रभु से उसके पाप के लिए माफी मांगते आणि सांगायचं होते पापासाठी आपण देवाकडे क्षमा मागूया. हैं. आज के बाद देवाला म्हणूया आजपासून हम कपट नहीं दिखाएंगे. आणि आम्ही ढोंगीपणा नाही करणार. अदन की वाटिका से कर हमारे माँ बाप के द्वारा हम पर उतरा. सच पूछो ये उत्तर कहाँ से माँ बाप से ही आया हमारे. आणि आई वडिलांपासूनच उतरून आलेला आहे आपल्यावर. हमने बहुत लोगों को देखा ना कैसे करते हैं लोग. वो देखकर भी हमने किया है. आणि आपण खूप साऱ्या लोकांना ते करताना बघितलं आणि म्हणून आपण सुद्धा ते केलेलं आहे. तो इसीलिए वो उतर कर दूसरों से भी आया. उसके लिए प्रभु से माफी मांगेंगे. प्रभु को कहेंगे प्रभु नहीं करेंगे आज के बाद. जो कुछ है हमारा एक ही स्वभाव रहेगा. मसीह स्वभाव रहेगा. अंदर कुछ और बाहर कुछ और नहीं है. आणि जे आपल्या आई वडिलांकडून उतरून आलेलं आहे किंवा जे दुसऱ्यांकडून आपल्यावरती उतरून आलेलं आहे त्या प्रत्येक गोष्टीसाठी आपण देवाकडे क्षमा मागूया. देवाला म्हणूया मला माफ कर, क्षमा कर. आजपासून मी कपटीपणाने नाही वागणार. जे काही मी आत आहे तेच बाहेर जो होणार. मेरे अंदर है जो कुछ है वही बात. आणि जेच माझं आत्मन आहे तेच मी बाहेरून सुद्धा लागते. तो जरूर मुझे माफ कर. म्हणून देवा मला क्षमा कर. हमने एक दूसरे को कपट में अगर किसी का नुकसान किया है, आणि ढोंगीपणामध्ये येऊन जर आपण कोणाचं नुकसान केलं आहे, किसी की हानि की है, कोणाचं नुकसान केलेलं आहे, किसी की बुराई की है, कोणाचं वाईट केलेलं आहे, बोला है, खोटं बोललेलं कपट आहे, में हम एक दूसरे का झूठ बोलते हैं, बुराई करते हैं, निंदा करते हैं, ऐसा कुछ भी किया उसके लिए भी प्रभु से माफी मांगे. आणि ढोंगीपणामध्ये आपण एकमेकांची वाईटपणा केलेला आहे, निंदा केलेली आहे, तर त्या प्रत्येक गोष्टीसाठी देवाकडे क्षमा मागूया. क्योंकि जब कपट आता है तभी तो हम बुराई करते हैं ना. कारण जेव्हा कपट येतो, ढोंगीपणा येतो, त्यावेळेस आपण कोणाचं वाईट करतो. जैसे उदाहरण में मैंने आपको बताया कि इसके साथ मेरा कुछ है, लेकिन मैंने कपट में क्या क्या नहीं बोला रेशमा के बारे में इसको ममेगा को. आणि ये कपट में बोला ना, जबकि मैंने बुराई की ना, तो बुराई बोली कपट ऐसा, तो ये बुराई बोलते उसको. मैंने उसके साथ मतलब एक दूसरे व्यक्ति के लिए इन लोगों में बुराई किया. तो ऐसे अगर हमने कपट में कुछ भी किया हो उसके लिए प्रभु से माफी. आणि असं जर ढोंगीपणामध्ये आपण काही केलेलं असेल तर आपण देवाकडे क्षमा मागूया. हत्या तुमने नहीं की, लेकिन मुँह की हत्या की है. आणि तोंडावाटे हत्या केले. ऐसा हत्या नहीं किया जैसे काइन ने किया और दाऊद ने किया, वैसा हम नहीं किया प्रभु की दया से. लेकिन मुंह से तो हत्या हो गई है. आणि तोंडावाटे तर हत्या झालेली आहे. इसलिए प्रभु से माफी मांगेंगे. त्यासाठी आपण देवाकडे क्षमा मागूया. कपट में हमने हत्या की है, हमने माफ. आणि ढोंगीपणामध्ये आम्ही अशी हत्या केलेली आहे देवामध्ये क्षमा. शब्द हम संभाल कर आणि पूर्वपासून आम्ही शब्द सांभाळून अच्छा काढतो. बोलेंगे, चांगलं बोलू, इसलिए प्रभु से माफी मांगेंगे. यासाठी देवाकडे क्षमा मागूया. सब लोग प्रभु के सामने गिर जाएंगे और प्रभु से माफी मांगेंगे. आपण सर्वजण देवासमोर पालती पडूया आणि देवाकडे क्षमा मागूया. मैंने पूछा कि कपट के विषय पे कि कभी कभी किसी व्यक्ति को देखकर हमें गुस्सा आता है. आणि कधी कधी काही काही लोकांना बघितल्याच्या नंतर आपल्याला राग येतो उससे झगड़ा करो, आणि असं वाटतं की त्यांच्याशी भांडणं करावी मारू या उसको बोला बुरा कुछ करो. आणि त्यांना मारावं किंवा त्यांना वाईट वाईट काहीतरी बोलावं. हाँ, ऐसा करने के, लेकिन हम ऐसा न करते हैं पण आम्ही तसं काही न करता और हम उसके साथ अच्छा बात करते हैं. आपण त्यांच्याबरोबर चांगलं बोलतो क्या वो कपट है? आणि मग ते कपट आहे का? पहली बात तो हमें जब सामने वाले का स्पिरिट हमारे साथ मैच नहीं होता है तो इसका मतलब कहीं ना कहीं उसके अंदर या हमारे अंदर कहीं ना कहीं अनबन मिल रहती है, या कुछ उस व्यक्ति का स्पिरिट में कुछ ऐसा रहता है जो हमारे स्पिरिट से मैच नहीं होता है. आणि समोरच्या व्यक्तीबरोबर ज्यावेळेस आपला आत्मा मॅच होत नाही तर त्याच्यामध्ये किंवा आपल्यामध्ये काही ना काही एखादी अशी अनबन झालेली असते किंवा त्याचा आत्मा आपल्याशी मॅच कधीतरी होत लेकिन नसतो. बाइबल में हमें ऐसा कहीं नहीं बताया है कि सामने वाले से झगड़ा करें. आणि बायबलमध्ये आपल्याला असं कुठेच नाही सांगितलं की समोरच्या व्यक्तीशी भांडणं तो करावी. इसीलिए हमें
गुस्सा न करना ये सबसे बेस्ट है। आणि राग न करणं हे सर्वात उत्तम आहे. उसे कपट नहीं तर कहते, त्याला ढोंगीपणा नाही और म्हणत. बात न करना ये गलत है। आणि न बोलणं हे चुकीचं आहे. हम क्या करते हैं, हम क्या करते हैं? मुझे मेरा से कुछ हो गया है, आणि मला मेघादेवीला मैं काही उसे बात झालेलं आहे. करना छोड़ देना ये गलत है। आणि मी तिच्याशी बोलणं टाकणं हे चुकीचं आहे. अगर उसकी कुछ गलत बात मुझे अच्छी नहीं लगती है आणि जर तिची कोणतीही वाईट गोष्ट मला आवडत तो नाही उसे मुंह पर बोलना तर तिला तोंडावर बोलायचं ये ज्यादा अच्छा है। हे सर्वात जास्त चांगलं आहे. आणि जर नाही बोलू शकत आहे कुछ लोग ऐसे होते हैं जिनके मुंह पर बोलने से वो लोग हर्ट हो जाएंगे, आणि काही काही लोक असे जे त्यांच्या तोंडावर बोलायच्या नंतर त्यांना हर्ट होतं. तो उन्हें न बोलने से बेटर है प्रभु को बोलना, प्रभु ये ऐसे ऐसा है, ऐसे अभी इसको तो नहीं बोल सकती, ऐसा ऐसा हो जाएगा, अभी तू ही मदद कर प्रभु। मग त्यांना न बोलता आपण देवाला म्हणायचं आहे की देवा या व्यक्तीने असं असं केलेलं आहे आणि त्यांना तर नाही बोलू शकत पण तू आता मदत कर. तो इसलिए तू मदद कर, तू सहायता कर, उसे चेंज कर, बदल दे, लेकिन उस व्यक्ति से अच्छा रिश्ता आणि तू मदत पण सहायता कर आणि आमचं नातं चांगलं कर. तो उसको कपट नहीं कर। तर त्याला ढोंगीपणा नाही. बाइबल में लिखा है हमें एक दूसरे के साथ अच्छा व्यवहार करना है, कारण बायबलमध्ये देण्यात आलेलं आहे एकमेकांबरोबर चांगली वागणूक एक करायची, दूसरे के साथ अच्छा बर्ताव करना है, एकमेकांबरोबर चांगली वागणूक करायची अच्छा आहे. बोली बोलना है। आणि चांगलं बोलायचं आहे. बाइबल में कहीं पर भी नहीं लिखा बात करना छोड़ो, आणि बायबलमध्ये कुठेच नाही दिलं बोलणं टाकून द्या. तो समझा, तो उसे कपट नहीं बोलना, तर त्याला कपट नाही म्हणत. क्योंकि उस समय तेरे अंदर ये फीलिंग्स नहीं रहती ना कि इसका सत्यानाश हो, उसका बुरा, हाँ, लेकिन हमारे अंदर उस व्यक्ति के लिए कुछ बुराई रखकर फिर हम कुछ तो ऐसे अच्छी बात बोले की ती चांगले तुम्ही तुमच्याशिवाय तुम्हाला परवानाच नव्हतं, या मग बसून ऐसा हो गया जैसे यीशु को बोला, जसं ईश्वरन हे म्हटलं. प्रभु तू कितना अच्छा गुरु है, आणि हे प्रभू किती चांगलं स्वामी आहे, किती चांगलं और शिकवतो. बाद में क्या बोला, नंतर काय बोलले मैं कैसे दूर करना है, आणि कैसराला तर तिला पाहिजे ये करो। आणि ढोंगीपणा. यीशु के लिए वो बुराई करना। आणि येशू बरोबर त्याला वाईटपणा करायचा होता. तो अगर हमें मालूम है ये व्यक्ति मुझे अच्छा नहीं लग रहा है, आणि जर आपल्याला माहिती आहे की हा व्यक्ती मला नाही आवडत आहे मेरा इसके साथ जमता नहीं है, आणि माझं ह्याच्याबरोबर जमत और नाही मैं आहे उसे यहाँ इसलिए बिठा रहा हूँ ताकि इन सबके सामने मजाक हो जाए, आणि मी याला यासाठी इथे बसवत आहे कारण सगळ्यांसमोर त्यांची मस्करी उडवली जाते. तो वो कपट है। मग तो ढोंगीपणा आहे. आपको समझ में आया? तुम्हाला समजते. लेकिन मैंने यहाँ इसके बात किया, उसके साथ बैठा, लेकिन उसकी बुराई कुछ नहीं की, तो वो कपट है। आणि मी बसली बोलली पण काहीच त्याचं वाईट नाही केलं मग तो ढोंगीपणा नाही. अरे वाह. काय म्हणते? नाही येशू नाही माहिती, पण तुला तर येशू माहिती आहे म्हणून तू शांत हो, तू चिडचिडी होऊ नको. काय होतं आपल्या शांत होण्यामध्ये ना समोरचा व्यक्ती बदलतो, कारण शांत रहने के द्वारा सामने वाला व्यक्ती आपण बदल जेव्हा जाता है. चिडचिडी होतो ना कारण जब चिड़चिड़ी हो जाती है शैतानाला हेच हवं असतं की शैतान को यही चाहिए होता है हे घर असंच असावं, कि ये घर ऐसा ही बना रहे. पण आपण बनलो ना अगर हम बन गए आपल्याला सवय झाली और एक बार हमें आदत हो गई आपण काही नाही बोलत आहे, हम कुछ नहीं बोल का रहे दारू पिला, और ये दारू पिया नाही का दारू पिला, और क्यों दारू पिया कशाला पिला, और क्यों त्याच्यावर पिया तुम्ही बोलणं सोडून द्या ना, और इसके ऊपर बोलना छोड़ दोगे ना ऑटोमॅटिकली ती व्यक्ती दारू सोडून तो अपने आप वो व्यक्ति दारू पीना छोड़ देंगे. की म्हणजे आपण का चिडतो, काही गोष्टी आपल्या मनाच्या विरुद्ध होतात, और हम क्यों चिढ़ते हैं क्योंकि हम कुछ बातें हमारे मन के विरोध में होती है विरोध नाही करायचं, एकदम शांत राहायचं, और उस समय पर हमें विरोध नहीं करना है तो शांत रहना है, छोड़ देना है गप्प राहायचं और शांति बैठना है. प्रभू मला मदत कर, मला शक्ती दे, मला सहन करण्याची शक्ती और प्रभु से प्रार्थना करना है प्रभु मुझे मदद कर सहने की शक्ति मुझे दे. तो प्रभु परिस्थिति को बदल देता है. कारण किसी का ढोंग सचमुच दावीद सोचा भी था क्या, दाविदाने विचार तरी केला होता ना. हम सोचते हैं कि दावीद बेचे यूरिया ने ऐसा सोचा था कि ये मेरे हाथ में मरने का लेटर दे रहा है, आणि उरियाने असा विचार केला होता की हा माझ्याच हातून माझ्याच मरणाचं पत्र पाठवतोय. हम लोग कभी कभी कपटी व्यक्ति को समझ नहीं पाते, आणि कधी कधी ढोंगी व्यक्तींना आपण समजून नाही इसके शकत. लिए हमें आत्मा परखने का दान चाहिए। आणि म्हणून आत्म्याला परतण्याचं दान आपल्याला आत्मा पाहिजे. परखने का दान हमें मालूम पड़ता है कि उनका उद्देश्य ये क्या है, आणि आत्मा परतण्याचं जो दान आहे त्याच्यामुळे आपल्याला माहीत पडते की हा व्यक्ती कोण आहे याचा उद्देश काय आहे. इसलिए ये जो 40 डेज की हम फास्टिंग करते हैं उसमें हमारा मुख्य उद्देश्य ये है कि हम आत्मिक वरदानों से भरे, आणि 40 दिवसांचे उपवास जे ठेवलेले आहे त्याच्यामध्ये आमचा मुख्य उद्देश हाच आहे की आत्मिक वरदान आपल्याला भले भेटावे. हमें चंगा करने का दान नहीं मिलने दो, भलेही आरोग्य देण्याचं दान अद्भुत आपल्याला काम नको करने का भेटू दान नहीं मिलने दो, आणि अद्भुत कामं करण्याचं सामर्थ्य नको भेटू दे अन्य भाषा का भी नहीं मिलने दो, आणि अन्य भाषेचं पण नको भेटू दे. लेकिन आत्मा परखने का दान, पण आत्म परतण्याचं दान, बुद्धि का वचन, बुद्धीचं वचन, ज्ञान का वचन, ज्ञानाचं ये वचन, तीन जरूर मिलने हे 3 महत्त्वाचे आहे ते भेटले पाहिजे. स्पिरिचुअल
लाइफ के लिए ये 3 दान बड़े इम्पोर्टेंट है। आपली बॉडीसाठी 3 दान महत्वाचे आहेत. क्योंकि क्या होता है मालूम, आत्मा परखने के दान से हमें सामने मेरे पास या ये आदमी कैसा है, ये आदमी कैसा है, ये कैसा है, ये हम पहचान पाते हैं। आणि आत्मबदलण्याच्या दानाच्या द्वारे आपल्याला समोरचा व्यक्ती कोण आहे, कसा आहे, कशासाठी आहे बरोबर माहिती बुद्धि पडते. का वचन ज्ञान से हमें क्या मालूम पड़ता है, लोगों के अंदर की बातें, यानी उनका भूतकाल में क्या हुआ है और वो ऐसा क्यों रह रहा है, और सेवा के लिए बहुत उपयोगी पड़ता है कि इसके अंदर के जैसे कभी कोई एक्टिंग कर रहा है भूत, अभी हमको मालूम पड़ता है क्यों, हम परमेश्वर का आत्मा उस समय ज्ञान देता है। ज्ञान का आत्मा क्या करता है, अगर भूत नीच म्हणून बोलो नको कि एक्टिंग कर, ये ज्ञान का आत्मा बताता है। तो ये हम कभी कभी नहीं मिलना चाहिए, वो प्रभाव से चलना चाहिए हमारे ज़्यादा। तो इस उपवास में इन दानों को प्राप्त करो, अन्य भाषा भविष्यवाणी। हम नहीं करें तो कोई दूसरा कर लेगा भविष्यवाणी, हम नहीं करेंगे अन्य भाषा बोले तो भी चलेगा, कोई और बोलने दो, लेकिन हमको ये 3 दान दे। मैं तो यही मांग रही हूँ इस उपवास में, मुझे ये 3 दान चाहिए। आणि हेच सांगतो उपवासात मला 3 दान चंगा करता है, प्रार्थना करेंगे तो चंगे हो ही जाएंगे। आणि देव तो मला करतो, आपण प्रार्थना केलं तर लोक बरी होणारच. हमको ऐसी तो हमारी ऐसी इच्छा नहीं ना कि हम आंधे को आगे बढ़ गए, या हम लोगों को कलीसिया में आने वाले लोगों को भी हम खुद ठीक हो गए, दूसरे भी ठीक हो गए, काफ़ी हम इतने में संतुष्ट हैं। लेकिन हमें मेन क्या चाहिए, अपने आत्मा के लिए आत्मा परखने का दान, बुद्धि का वचन और ज्ञान का वचन। आणि आपल्याला मेन पाहिजे आत्मा परखण्याचं ज्ञान, जे दान आहे ते, आणि बुद्धीचं वचन आणि ज्ञानाचं वचन. अपने लिए और मिनिस्ट्री के लिए बहुत लाभदायक है, आणि आपल्यासाठी आणि मिनिस्ट्रीसाठी फार फायदेशीर आहे. इसलिए इन दानों को मांगो, आणि म्हणून ही दानं तुम्ही मागा. तो आप फंसने में नहीं आओ, तुम्ही कधी फसवण्यामध्ये येणार आपको नाही. धोखा नहीं मिलेगा, तुम्हाला धोका नाही भेटणार. मालूम ना, ये याद। आणि हे लक्षात ठेवा. आपल्याला माहिती पडलं कोणाचं आहे. किसी का भी पाप आपको मालूम पड़ा तो आप किसी और को बताने से बेटर है आप प्रभु को बताओ, प्रभु को बोलो, प्रभु आज तो मैंने देखा, कोई और देखेगा तो क्या बोलेगा। इसलिए प्रभु उस भाई को, उस बहन को मदद करो, शक्ति दो ये पाप न करने की। जब तक वो व्यक्ति का पाप छूटता नहीं तब तक आता है। आणि जर कोणाचं पाप तुम्हाला माहीत पडलं तर तुम्ही कोणाला न सांगता तुम्ही देवाला सांगायचं की देवा तो भाऊ, तुझी बहीण आज तू मला दिसेल आहे ते पाप करताना, जर कोणा दुसऱ्याला दिसलं तर काय होईल, बदनाम होईल, म्हणून तुम्ही त्याला त्या पापातून सोडव. आणि जोपर्यंत तो माणूस ती कामं सोडत नाही तोपर्यंत त्याच्यासाठी प्रार्थना करत राहायची. आप प्रेयर करो, तुम्ही प्रार्थना करत फैलाओ राहायची. मत, बताओ मत किसी को, आणि पसरवू नका, कोणाला सांगू नका. आप प्रेयर करो, तुम्ही प्रार्थना करा. और जो आप सोचो आपने देख भी लिया, सोचो कोई रास्ते पे तंबाकू खाते हुए या प्लेटफॉर्म पे आपने किसी को तंबाकू खाते हुए देखा, या किसी को नसीब पर कोई भी नीचे गिरा हुआ दारू पी के गिरा, तब उसे नफरत मत करो, उसको तुच्छ भी मत देखो कि वो उसकी कमजोरी है। आणि जर कोणी तंबाखू खाताना किंवा दारू पिलेला रस्त्यामध्ये पडलेला आहे, जर ख्रिस्ती व्यक्ती तुम्हाला दिसतं, तुम्ही त्याच्याशी नफरत करू नका, वैर करू नका, पण तुम्ही त्याला सांभाळून घ्या, कारण की त्याची निर्भरता आहे. कुछ भी हुआ तो वो मसीह है, कारण काही झालं तर तो ख्रिस्ती उसके आहे, अंदर मसीह है, त्याच्यात ख्रिस्त आहे. इसीलिए भले वो कमजोर उस भाग में गिर गया, बोलकर हम उससे नफरत नहीं करें, उसको बनाए, उसको उठाए। क्योंकि बाइबल में लिखा है, यहूदा की पत्री में ऐसा लिखा है, आणि यहूदाच्या पत्रामध्ये असं देण्यात आलेलं आहे. यहूदा का पत्र एक ही अध्याय रेवलेशन के पहले है, उसके 22 वचन से पढ़ो, 22 वचनामध्ये वाचू. जे कित्येक जण संशयात आहेत त्यांच्यावर दया करा. हाँ आगे, त्यांना अवघडीतून ओढून काढून त्यांचे तारण करा. बहुतों को आग से झपट कर निकालो और बहुतों पर भय के साथ दया करो। क्या करो, बहुतायत लोगों पर जो निर्बल है, कमजोर है, उन पर दया करो। अरे अरे बेचारा मेरा भाई, बेचारी मेरी बहन, अरे प्रभु ऐसा बोलकर उस पर दया करो और क्या करो, उसको आग में, अभी वही पाप क्या करेगा, इंसान को आग में लेके जाएगा ना। तो आप प्रार्थना कर कर, प्रभु मैं नहीं चाहता वो ये पाप में रहे, आप उसे बचाओ, आप उसे छुड़ाओ। प्रभु मैं किसी को बोल नहीं सकता, लेकिन मैं आपको तो बोल सकता हूँ ना, आप उसे मदद कर सकते हो। मुझे वो भाई, मुझे वो मेरी बहन यीशु में चाहिए, नरक में नहीं चाहिए, आप उसे मदद करो। तो क्या होगा कि प्रभु उसे मदद करेगा। तो आपको उस समय प्रभु चुना है उसको आग से निकालने के लिए, आणि देवाने तुम्हाला निवडलं आहे त्यावेळेस त्याला आगीतून बाहेर काढण्यासाठी, उसको झपट कर बाहर आग से निकालने के लिए प्रभु ने आपको उसके पाप दिखाए आणि त्याला आगीतून ओढून काढण्यासाठी देवाने तुम्हाला निवडलेलं आहे. प्रेयर करो। तुम्ही त्याच्यासाठी प्रार्थना करा. ही प्रभूची इच्छा आहे, आणि ही देवाची इच्छा आहे. है ना? म्हणून देवाने
तुम्हाला काही काही जणांची पापं त्याच इसलिए दिखाए आणि मग काही काही लोकांचे पाप देवाने तुम्हाला यासाठी दाखवले. हालेलुया हालेलुया. की प्रार्थना करूया प्रार्थना. दिखाया प्रभु बचपन से लेकर अब तक हमारे सारे अनुभवों को बाबू को क्षमा किए इसलिए धन्यवाद देंगे. आपके पुत्र के लहू से धूप और शुद्ध किया इसलिए धन्यवाद देते प्रभु. कोटि कोटि धन्यवाद देते. हम सबको यीशु के लहू से कवर करते हैं और हमारा एक ही स्वभाव मसीह का स्वभाव पवित्रता है. इसलिए धन्यवाद यीशु के नाम से आमीन.